की एकदा महाभारतातला प्रसंग आहे. कौरवांचं सगळं सैन्य परास्त झालं आणि सेनापती पदाची भूमिका ही कर्णावर येऊन ठेपली. तेव्हा कर्णाला त्याच्या सारथ्यानं विचारलं की महाराज, आपलं सगळं सैन्य परास्त झालंय, मग आता आपण शत्रूशी कशी झुंज देणार? तेव्हा कर्णानं त्याच्या सारथ्याला दिलं उत्तर इतकं सुंदर आहे. कर्ण म्हणाला की एकदा मी आणि दुर्योधन जंगलामध्ये शिकारीसाठी गेलो होतो. शिकारीसाठी गेला असताना एका भल्या मोठ्या अजगरानं दुर्योधनाच्या मांडीला धरलं. वरदान असल्यामुळं अजगराच्या विषाचा प्रभाव त्याच्या मांडीवर होऊ शकला नाही. अजगर काही केल्या बाजूला केलं जात नव्हतं. तेव्हा सैन्याला बोलवण्यात आलं. सैन्यानं बारीक बारीक तुकडे करून अजगर दुर्योधनाच्या मांडीपासून दूर केलं होतं. पण त्या दिवशी त्या गोष्टीपासून, त्या घटनेपासून मी एक गोष्ट शिकलो की एक तर नको तिथं दात लावायचा नाही, आणि एकदा दात लावला की जीव गेला तरी 72 तो दात तिथला कधीच काढायचा नाही. त्याचं कारण असं आहे, दातच पडून गेलेलं म्हातारपण आणि नुकतंच दात उगवलेलं बालपण, या दोघांच्या मधी काळाच्या किनाऱ्यावर पाय रोवून विजेची वीर गीतं आणि मातीचं महाभारत गाणारी अवस्था म्हणजे तुमची माझी अवस्था आहे. पण काळ बदलला, काळाच्या ओघात माणसं बदलली, आमची तरुण पिढी सगळी बदलून गेली. म्हणजे असा एक तत्ववेता असं म्हटला होता भारतात आल्याच्या नंतर की मला भारतातल्या तरुणांच्या ओठावरचं गीत सांगा, मी त्या देशाचं भवितव्य सांगतो. आता विचार आम्ही करायला लागतो. सर बोलत असताना देशभक्ती या सगळ्या गोष्टी सांगत होते, पण काळ जसा बदलत गेला त्या पद्धतीनं देशावरची भक्ती, गावावरची भक्ती आमची कमी होत गेली. मी मराठवाड्यातला आहे. अंबाजोगाई तालुक्यात घाटनांदूर नावाचं माझं गाव आहे, आणि तुम्ही सगळे मराठवाड्यातले आहेत, बरोबर आहे. आता मी आपल्या भाषेत बोलायला सुरुवात करतो. काय, आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान जोपर्यंत वाटणार नाही ना, तोपर्यंत आपण कधीच खालून इथं वर येऊन बोलू शकणार नाहीत. ही माझी स्पष्ट भूमिका आहे. मित्रांनो, माझा अगदी एका मिनिटात प्रवास सांगायचा झाला तर 10वीच्या नंतर पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेतलेला, पुन्हा करमलं नाही म्हणून ते सोडलेला, नंतर ITIला ॲडमिशन घेतलेला, ITI सोडून दिलेला, आणि पुन्हा 11वी आर्ट्सला ॲडमिशन घेऊन आता MPhil करणारा पोरगा तुमच्यासमोर उभा आहे. त्याचं कारण आहे, माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न हे होतं की लोक माझी वाट बघत असतील, मी गाडीतून उतरेल, स्टेजवर जाईल आणि लोकांसमोर बोलेल, लोक टाळ्या वाजून माझं ऐकतील आणि जाताना पैसे देऊन घरी पाठवतील. हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न होतं आणि ते मी जवळजवळ पूर्ण केलंय. महाराष्ट्र शासनाचा स्वच्छता दूत म्हणून मागच्या वर्षी माझी निवड झाली आणि गावोगाव फिरण्यात आलं, पण मी माझी भाषा सोडली नाही. माझ्या सगळ्या मराठवाड्यातल्या मित्रांना विनंती आहे की हे आपल्या इकडलं युनिट आहे आणि त्याचा हा कॅम्प आहे, तुम्ही तुमच्या भाषेमध्ये व्यक्त व्हायला सुरुवात करा. वक्तृत्व फार सोपी गोष्ट आहे. वक्तृत्व म्हणजे काय, समोर येऊन बोलणं म्हणजे वक्तृत्व आहे. इतकं सोपं आहे, पण वक्तृत्व तितकंच अवघड आहे जितकं वक्तृत्व लिहिणं आहे. बऱ्याच जणांना वक्तृत्व हा शब्द लिहिता येत नाही, बऱ्याच जणांना वक्तृत्व हा शब्द बोलता येत नाही. तुम्ही बरेच जण पहा, वक्तृत्व असं बोलत असताना बरेच जण म्हणतात वक्रत्व, बरोबर आहे. काही जण म्हणतात वक्तृत्व. महाराष्ट्रातील एक फार मोठे नामांकित व्याख्याते आहेत. आम्ही मराठवाड्याच्या युवा वक्त्याचं सूत्रसंचलन करत होतो तेव्हा ते स्टेजवर आले आणि ते अर्धा तास बोलत होते. अर्ध्या तासामध्ये ते 22 वेळा वक्तृत्व शब्द म्हटले होते, पण एकदाही बरोबर म्हणले नव्हते. 22 वेळा ते म्हणत असताना वक्रत्व, वक्रत्व आणि वक्रत्व एवढंच म्हणत होते. मला सांगायचंय काय, मला वक्तृत्वानं इथं उभं केलंय, मला कवितेनं इथं उभं केलंय, मला संत साहित्यानं इथं उभं केलंय. तुम्ही वाचा, आपल्या भाषेमध्ये बोलायला सुरुवात करा. आपला सगळ्यात मोठा फॉल्ट काय माहितीये का, आपण आपल्या भाषेला लई लाजतो. त्यात पुन्हा शहरात गेल्याच्या नंतर आपण तिथली भाषा बोलण्याचा प्रयत्न करतो. मराठवाड्यात तर लई भाषा आहे. मराठवाड्यासारखं तर गजब भाषेचा खेळ कुठंच नाही. पहा तुम्ही आमच्या लातूर साईडला या, कधी आला हो, 11 वाजता येऊन बसलो इथं, काय बोललो की का करू लागलो की का कळणार झालं का नाही. पहा तुम्ही, लातूरचा माणूस जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ द्या, ला लाव, खा लाव, प्या लावून जा लाव म्हणलं की समजायचं लातूरचा आहे. मग तुम्ही त्या भाषेत बोला ना. लातूरचा पोरगा जर इथं एखाद्या स्टेजवर येऊन त्याच्या भाषेत बोलत असेल तर कितीही प्रभावी भाषा बोलणारा माणूस असेल तर लक्षात कोण राहतो, जो लातूरच्या मूळ भाषेत बोलला तो. आपल्या मनामधला जो एक गैरसमज आहे ना की माझी भाषा प्रॉपर नाही. म्हणजे मला आठवतं, मी पुण्यामध्ये कलमाडी कॉलेजला गेलो होतो एकदा स्पर्धेला, आणि आपल्या मराठवाड्यातला एक शब्द आहे तो जगात कुठंच सापडत नाही. तो शब्द असा आहे की बक्कळ, बरोबर आहे. किती विद्यार्थी होते, लय बक्कळ होते. नाही, भरपूरला बक्कळ असा शब्द वापरला जातो. मला आठवतं, मी त्या स्पर्धेत गेलो आणि स्पर्धेत जात असताना मी बोलत होतो की महाराष्ट्रात बक्कळ प्रकरण घडले. त्या बक्कळ प्रकरणाच्या पुराव्यांती मला असं सांगावं वाटतं, ते परीक्षकांनी ते शब्दच लिहून काढला आणि स्पर्धा झाली असते. मला म्हणे बक्कळ नावाचं प्रकरणच महाराष्ट्रात घडलं नाही. मग मी त्यांना सांगितलं, सर तुम्ही जे भरपूर म्हणता ना त्याला आम्ही बक्कळ म्हणतो,
आणि तुम्हाला एक वाक्य सांगतो, आपला सगळ्यात मोठा घोळ असा झालाय की आपण लोकाची ऍक्टिंग करण्यामध्ये किंवा कॉपी करण्यामध्ये जास्त स्वतःला व्यस्त. स्वतःची भाषा डेव्हलप करा, स्वतःच्या भाषेत बोलायला लागा. मी माझ्या शैलीत बोलतो. मी जर माझ्या शैलीत बोललो नाही, इथं जर मी बानगुडे पाटलांच्या शैलीत बोललो, तर तुम्ही जात असताना खाली उतरत असताना फक्त एकच विचार करणार, प्रत्येक वाक्यात बानगुडे होते, प्रत्येक वाक्यात बानगुडे होते. मग आपल्याला कोणाची कॉपी पेस्ट करायची आहे का स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करायचंय? आपला सगळ्यात मोठा घोळ काय, आपण भाषेला घाबरतोय. माझ्या सगळ्या मराठवाड्यातल्या मित्रांसाठी माझं एक सांगणं आहे की जगामध्ये एकच भाषा स्वच्छ आहे, एकच भाषा सुंदर आहे आणि एकच भाषा मस्त आहे, ती म्हणजे तुमच्या माझ्या माईची भाषा आहे, तुमच्या माझ्या आईची भाषा आहे. आणि ती भाषा ही जगातली सगळ्यात सुंदर भाषा. पण आम्हाला काय, आम्हाला नको ते स्वीकारायचं सवय लागली. म्हणजे पहा ना तुम्ही, आम्ही ऍक्शनमध्ये म्हणतो काय विन केली मी, शर्ट इन केल्याच्या नंतर काय म्हणतात लोक, काय विन केली मी. गावागावाकडं लय असतात, गावामधले पाहायला शोधा. आता इलेक्शन झालं ना, आमच्या गावामध्ये एक जण म्हणत होता मी आधीच गॅस काढला होता म्हणे निकालाचा, आधी सगळा गॅस माझ्या हातात होता म्हणे. गॅस त्याला गॅस म्हणायचं होतं, गॅस. आपल्याला दुसरी एक सवय लागली, ऍक्च्युली काय झालं ना, अरे कायचं ऍक्च्युली कायचं काय, आपण नको ते स्वीकारत आलो. ते सॉरी म्हणायचे काही काही लोकांना सवय असते. वडील काय करतात, वडील नाही येत, सॉरी. सॉरी का, तू मारलं काय त्याच्या वडिलांना, काय कुठून स्वीकारलं. काही काही जण ते शिंकल्याच्या नंतर सॉरी म्हणतात, त्यांचा तर लय राग येतो आपल्याला. आच्छी सॉरी, सॉरी काय. काही काही जण अंधारात एकटेच असतात रूम मध्ये, क्वाटवर कोणीच नाही, हे एकटाच, आच्छी सॉरी, इकडे इकडं, कोणाला म्हणतो सॉरी, बघा मध्ये घेणार आहे का, नाही ना. असं एकदम मोकळ्या भाषेमध्ये व्यक्त व्हायला शिका, आपल्या भाषेमध्ये व्यक्त व्हायला शिका. आपली भाषा ही जगातली सगळ्यात गोड भाषा असते, आपली भाषा ही जगातली सगळ्यात पवित्र भाषा असते. म्हणून भाषेचा न्यूनगंड मनामध्ये पाळू नका. हां, जिथं शक्य आहे तिथं तुम्ही प्रमाण भाषा वापरली पाहिजे, पण प्रत्येक ठिकाणीच प्रमाण भाषा वापरावी असं माझं मत. काही काही जण आईशी बोलत असताना, कसं आहे ना आई, तुला समजत नाही. आई म्हणते गप भाड्या, मीच वाढवले तुला. तिथं म्हणा ना, आई तुला समजत नाही. मला सांगायचं काय, भाषेतला न्यूनगंड खाल्ल्या लेवलपासून जोपर्यंत तुम्ही सोडणार नाहीत, तोपर्यंत इथं येईपर्यंत तुमच्या मनातून जाणार नाही. मला बोलता येत नाही, मी बोलेल कसा, मी व्यक्त होईल कसा. बरं, ते व्यक्त होत असताना तुम्हाला काय वाटतं हे सोडत असताना, हे काय म्हणलंय, ते काय म्हणलंय, त्यानं काय म्हणलंय, अरे ते म्हणायचे ते म्हणून गेले, तुला काय वाटतंय ते सांग ना. या सुद्धा अनुषंगानं विचार करा. आपण सगळे तरुण आहोत, आपल्यावर देशाचं भवितव्य आहे. पण हल्ली काळ बदललाय, काळाच्या ओघात माणसं बदललीत, व्यसनाधीनता वाढली. मग व्यसनं वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. म्हणजे तो तत्ववेता असं म्हटला की मला तुमच्या देशातल्या तरुणांच्या ओठावरचं गीत सांगा, मी तुम्हाला देशाचं भवितव्य सांगतो. विवेकानंदांनी 3 तकार सांगत असताना तेजस्विता, तपस्विता, तत्परता या 3 गोष्टी आम्हाला सांगितल्या. जो तेजस्वी असतो, तो तपस्वी असतो, जो तत्पर असतो, तो तरुण असतो. पण हल्ली सगळं कारभार बदललाय. आता तुम्ही सगळे इथं 10 वाजता याल, मी अवधूत सरांना 3दा विचारत होतो, खरं येतील का, खरं येतील का. कारण भारतीय वेळे हल्ली कुणी पाळत नाही. 11चा कार्यक्रम म्हणला की प्रत्येक जणच म्हणतो, कधीचा आहे कार्यक्रम, 11ला. 12:30ला सुरू होत आहे. प्रत्येक जण 12:30ला सुरू होते असं म्हणत म्हणत. म्हणजे ते लहानपणी शाळेमध्ये असायचं पहा, शाळा आज सुरू झाली, अजून 8 दिवस कुणीच येत नाही. बरोबर आहे ना, अजून 8 दिवस कोणीच येत नाही असं प्रत्येकाने ठरवायचं. मग 8 दिवसामध्ये हजर कोणीच नाही. झालं, गुरुजी यायलेत, सह्या करायलेत, पगार उचलायलेत, घरी चाललेत. पण अजून 8 दिवस. तसं एक आपल्या मनामध्ये आहे. तो तत्ववेता म्हणला होता की मला तुमच्या तरुणांच्या ओठावरील गीत सांगा, मी तुम्हाला देशाचं भवितव्य सांगतो. पण जोपर्यंत आमच्या तरुणांच्या ओठावर हे देशाच्या प्रगतीचं गीत येणार नाही, तोपर्यंत देशाचा विचार आमच्या मनामध्ये रुजणार नाही. बरं, याला दुसरा घोळ असा आहे, ऐन तारुण्याच्या उंबरट्यावर आलं की आमची देशभक्ती कमी होते. म्हणजे मी जेव्हा विनोद तावडेंना भेटायला गेलो होतो तेव्हा त्यांच्यासमोर हा प्रश्न मांडला होता. आता तुम्ही सगळे मराठवाड्यातल्या कॉलेजमधले आहेत, बरोबर आहे. प्रामाणिकपणे सांगा बरं, मराठवाड्यातल्या कुठल्या कुठल्या कॉलेजमध्ये राष्ट्रगीत होतं बघा, 4-5 हात वर. म्हणजे 10वी पर्यंत पहिली दुसरीच्या पोराला जोपर्यंत कळत नाही भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, साऱ्या हेचरक पुढे माझे प्रेम आहे, हे महादेव, तोपर्यंत प्रतिज्ञा, तोपर्यंत प्रतिज्ञा. आणि 10वी पोरानं ओलांडली, पोरगं ऐन तारुण्याच्या उंबरट्यावर आलं की प्रतिज्ञा नाही, काही नाही, हातावर रजिस्टर घेतं आणि गरगर 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 फिरवत कॉलेजमध्ये येतं. मला वाटतं आमची ही देशभक्ती कधी जागृत होणार आहे. जेव्हा कळत नाही तोपर्यंत आम्हाला रोज इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. त्याला स्पेलिंग पाठ नाही पण आखं पाठ.
का उपयोग आहे? ही देशभक्ती. अहो थिएटरामध्ये राष्ट्रगीत आहे, बरोबर आहे. चित्रपटगृहामध्ये चित्रपट सुरू होण्याच्या अगोदर आमच्या इथे जर राष्ट्रगीत होत असेल तर आयुष्याचा चित्रपट ज्या कॉलेजमधून सुरू होणार आहे त्या कॉलेजमध्ये का राष्ट्रगीत होत नसेल? हा सगळ्यात मोठा प्रश्न. मग भारतात आल्याच्या नंतर भारत माझा कधी कधी देश आहे, ती एकटी सोडून बाकी सगळ्या माझ्या बहिणी आहेत. पहा तुम्ही, लय अवघड आहे. कॉलेजमध्ये गेले की पहिल्याच दिवशी ठरतं काळीवाली तुझी आणि पिवळीवाली माझी. झालं तिथूनच सुरू. मग कशाचं बहीण प्रेम आणि भाऊ प्रेम? लय अवघड आहे. ते फेब्रुवारी महिना आला की एक आठवडाभर हे उसने पैसे घेऊ घेऊ परेशान. चॉकलेट घे, टेडी घे. त्याला लहानपणी भावली नव्हती, पण हे टेडी घेऊन जाते. सगळं अवघड आहे दादा, सगळं विचित्र होऊन बसलंय. आमच्या तरुणांच्या ओठावर गीत काय आहेत याच्यावर सुद्धा प्रचंड मोठं ठरलेलं आहे. व्यसनाच्या आहारी गेले. म्हणजे अमिताभ बच्चनचा मर्द नावाचा पिक्चर पाहिला का? त्याच्यामध्ये तो एक डायलॉग होता, पा मैं मर्द टांगेवाला, मैं मर्द टांगेवाला, दुश्मन क्या मारेगा मुझे, मेरा दोस्त ऊपरवाला, मैं मर्द टांगेवाला. आता ते ठेवायचंच नाही तसलं. मैं गुटखा खाने वाला, मैं दारू पीने वाला, दुश्मन क्या मारेगा मुझे, कुछ सालों में मैं खुद ही मरने वाला. टेन्शनच नाही ना. त्याच्यात फॅशन, पुन्हा त्याच्यात फॅशन. इंजिनिअरिंग कॉलेजचे जास्त आहेत काही, तर मग कशाला बोलू भाऊ, काही जायचंय व्यवस्थित. फॅशन घे घे घे. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुए में हर धुए. लहानपणी तुराट्या वाढायचा तो, तुराट्या. तुराट्याला छिद्र असतं ना. हा, काय लावलं आपण, करतोय काय याला महत्व. बरे ऍड करणारे बिले हुशार. खुशी हो या गम दे साथ हरदम. म्हणजे याला खुशी बी होऊ नये आणि दुःखही होऊ नये. खुशी झाली, लेट सेलिब्रेट. दुःख झालं, भावा काय झालंय, तुझा चेहराच बघू वाटत नाही मला. ते म्हणते भावा तुला माहित नाही, भावा तू चल माझ्यासोबत. झालं काही होऊ, म्हणजे आमच्या आयुष्यात यावं तरी काय यालाही महत्व आहे, याचाही विचार आहे. प्रचंड पद्धतीनं सगळी अवस्था बिकट झाली आहे. म्हणजे मी एका गावात गेलो, मला कधी कधी प्रचंड लाज वाटते. मी कीर्तनकार म्हणून गावोगाव फिरत असतो. मला आज आनंद एका गोष्टीचा असा आहे की महाराष्ट्रभर फिरत असताना मी आत्तापर्यंत 1700च्या जवळपास कीर्तनं केलेत. माझ्या वयाकडे बघून वाटत नाही, पण मी 1700च्या जवळपास कीर्तनं केलं. आणि याच्याही पलीकडे गोष्ट सांगायची झाली तर मी कोण्याही महाराजाचा दोरा बांधला नाही, गंडा बांधला नाही, काही नाही काही नाही काही नाही. मी कुठल्या संस्थेत बसलेलो नाही, मी कुठल्या एखाद्या विशिष्ट संस्थानामध्ये जाऊन अभ्यास केला नाही. मी केलंय काय, उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये कट्ट्यावर बसून आयुष्याची थट्टा करण्यापेक्षा कीर्तनाचा फेटा बांधून कीर्तन करणारा हा पोट्टा आहे. बस संपला विषय. म्हणजे आमच्या इथं उन्हाळ्यात लहानपणी ते नव्हतंच. मामाच्या गावाला जाऊया, मामाची बायको सुगरण. कशाची सुगरण, तीच हाणायची बदबादान. कायचं काय, आम्ही ठरवलं नाही जायचंच नाही. मग बापानं मारलं. गावात एक जुना महाराज आला होता आणि माझ्या वडिलांनी मला फक्त, मी माझ्या आई वडिलांसाठी कीर्तनकार झालो. माझ्या गावामध्ये एक कीर्तनकार आले होते. माझे वडील ज्यांच्या घरी सालगडी म्हणून काम करायचे त्यांच्या घरी त्यांची मुक्कामाची व्यवस्था होती. आणि माझे वडील ज्यांच्या इथं सालगडी आहेत ते दिवसभर शेतात काम करायचे आणि रात्री त्या महाराजांची सेवा करायचे. माझ्या बापानं रात्री आल्याच्या नंतर मला एक वाक्य वापरलं की असं काही तर कर, आज मी ज्याच्या पाया पडतोय उद्या लोकांनी तुझ्या पाया पडलं पाहिजे. आणि दादा तुम्ही म्हणताल हे स्वतःच सांगायले काही गरज नाही, पण सांगितलं बी पाहिजे. आणि त्या दिवशी ठरवलं, गावातल्याच एका डोंगरामध्ये गेलो, शेतामध्ये गेलो, तिथंच कोप केली, स्वतः केली आणि तिथं अभ्यास केला. आणि संत साहित्य आपलं आहे, कीर्तन परंपरा आपली आहे. पण दुर्दैव काय माहिती आहे का, माझ्यासारख्या किती तरुणांना कीर्तन परंपरेकडे जाऊ वाटतं हा विचार आहे. बरं त्याच्यामध्ये बी असं कारण आहे की अध्यात्मातल्या संत साहित्यातल्या काही जुन्या म्हाताऱ्यांनी इतकं त्याला नावं ठेवू हे केलंय की हल्ली तरुणांची कीर्तनाकडे, म्हणजे मी जातो ना सर कीर्तनाला, साधं गणित सांगतो तुम्हाला. असं कीर्तनाला गेले की महाराज माझ्यासारखा गुलाबाच्या फुलासारखा टवटवीत, पक्वाजा असा कमळाच्या फुलासारखा टवटवीत, ते भजनी सगळे झेंडूचे फुलं एका दोरीत बांधलेले, आणि आमच्यासमोर सगळे सूर्यफुलं. सूर्यफुलं नाही पाहिले, शेतकऱ्याचे आहे ना आपण, सूर्यफुलं पाहिले, जे कधीच सूर्याकडे पाहत नाही त्याचं नाव. आमच्या नशिबाला तसेच सगळे. आज इथं सगळे तरुण पोरं आहेत म्हणून त्यांच्या समोर सांगणं गरजेचं आहे की संत साहित्य आपलं आहे.
तुम्ही काही जुन्या माणसाकडे बघून, आणि काय जगात सगळ्यात सुंदर पवित्र गोड वारकरी संप्रदायातलं साहित्य आहे, पण दुर्दैवानं वारकरी संप्रदायातल्याच काही मूर्ख लोकांमुळं आजच्या तरुण पिढीला तिकडं जावं वाटत नाही. तिकडं गेलं की त्यांना वाटतं हे न गेलेलं बरं. का? आमच्यासमोर त्यांनी प्रोपोगंडा केला. गप, तुला काय समजतंय, गप. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा टाळ वाजवायला हातात घेतला, मला 4 वेळा त्या म्हाताऱ्यानं गप केलं. मी बरोबर वाजित होतो. गप, त्याच्यासाठी रक्तात असावं लागते. म्हणजे रक्तात? आता का टाळ रक्तातून वाजणार आहे का काय आपलं इथे? मग लगेच आपण काय म्हणतो, हे डांगऱ्या डोंगऱ्याकडे येणंच न ग, नेले आपल्या घरी. पहा तुम्ही, 2 गोष्टी झाल्या गावागावातल्या. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये तरुण पिढी येत नाही आणि जयंतीकडे म्हातारे कोते जात नाहीत. एखाद्या म्हाताऱ्याला म्हणलं ना चल शिवजयंतीला, आपल्याला कुठं बाबा पोरा स्वराईचं का माहिती. अरे तू डंगरा जगलाच इतके दिवस त्या महाराजांमुळे, हा विचार कर ना. आणि पोरांना म्हणलं ना चला तिकडं, हा वा. नाही असे पाहिजेत शिवभक्त, मला लय आवडतात. आपली ही एक भक्ती जरा कमी झाली पाहिजे. हे मला आता शिवजयंतीमध्ये मी ते गाणं बंद करायला लावलं. आला ला 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 गड्यानो भगव मादळ आला. अरे गेलतोच कुठं, इथंच आहे ना. उभंच का? मला एकानं मेसेज पाठवला, ह्या मेसेजनं तर लय घोळ केलाय. अय सावध व्हा, आमचा बाप येतोय. अरे गेलता कुठं, इथंच आहे ना. तो गेलाच नाही, तू घालतो कशाला? आणि दरवर्षी 19 फेब्रुवारीला पुन्हा पुन्हा बोलितो कशाला? तो इथंच आहे. आमच्याकडे ह्या गोष्टी आहेत. ते सोशल मीडियाचा एक लय आपल्यावर प्रभाव झाला. मला आता 4-5 दिवसापूर्वी एक मेसेज आले, आता या महिन्यात एप्रिलमध्ये, मागच्या महिन्यात 2 महिन्यात. फॉरवर्ड करा, फॉरवर्ड करा, फॉरवर्ड करा. जगातल्या एका मोठ्या वेबसाईटवर महापुरुषांची स्पर्धा सुरू आहे आणि आपले बाबासाहेब आंबेडकर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पटापट वोट करा आणि बाबासाहेबांना 1 नंबरवर न्या. भाऊ, तुझी माझी ना आपल्या कोणाचीच अवकात नाही त्यांना मत करून 1 नंबरवर न्यायची. ते कायमस्वरूपी 1 नंबर होते, आहेत, राहणार आहेत. त्यांनी 2 नंबरचे धंदेच केले नाहीत ना. आपल्याकडे तिले गोष्ट आपण काय फॉरवर्ड करतोय. आता मी आज पाहिले स्टेटस, तुम्ही पहा, तुमचे स्टेटस चेक करा. तो सध्या एक फोटो व्हायरल होतोय बा. आंब्यामधून एक दुसरं झाड बाहेर आले. हे ऑब्झर्व करायला शिका. एक आंबा आहे आणि त्याच्यामधून एक झाड बाहेर आले. व ते नशीब त्याच्याबद्दल प्रत्येकानं आपापल्या शब्दात वेगवेगळं लिहिलंय. त्याच्यात एकानं काय लिहिलंय माहिती का? दुसऱ्याच्या जीवावर जगणारे कुत्रे. अरे ते निसर्गाची किमी आहे, त्याच्यामध्ये तू चांगली गोष्ट शोध ना. पण नाही, आम्हाला काहीतरी वेगळं शोधता आलं पाहिजे. त्या सोशल मीडियाने तर लय मोठा घात केलाय. सोशल मीडियामुळे सगळे तरुण एकत्रित आले, तो भाग वेगळा. म्हणजे माझं आता भाषण फेसबुक लाईव्ह चालू आहे, सगळे बघतायत, ही चांगली गोष्ट आहे. पण याच्यात दुर्दैव बी असं आहे ना, हे फेसबुकमुळं ना काही पोरं एका कमेंट पुरतेच मर्यादित झाले. आमच्या मनातली सगळ्यात मोठी आवड ही एका लाईक पुरती मर्यादित आहे. आमच्या डोक्यातला विचार हा फक्त एका कमेंट पुरता मर्यादित आहे. आणि कृष्ण सुदाम्याची मैत्री फक्त फ्रेंड रिक्वेस्ट आणि ॲक्सेप्ट एवढ्या पुरतीच मर्यादित राहिली. हे सोशल मीडियाचा सगळ्यात मोठा दुर्गुण आहे. काही नाही, काही येतं सोशल मीडियावर. भावानो फोटो सोडलाय सपोर्ट करा. अरे पाहिलं ना तुम्ही, भावानो फोटो सोडलाय कमेंट करा. हे बड्डेवाले तर हल्ले पाहिजे धरून, काही लिहिते त्यांच्याबद्दल. बड्डे आहे भावाचा, जल्लोष साऱ्या गावाचा, गाव नाकं मोडतं ह्याच्याकडे पाहून. काय तर जल्लोष नाही. काही चॉकलेट बॉय आता दिसतायत मायासारखं, तर चॉकलेटच दिसणार ना. म्हणजे कलर म्हणतोय मी. अवघड आहे सगळं. आम्ही काय घेतोय म्हणजे सोशल मीडियाचा घोळ काय झालाय. जगातला सगळ्यात मोठा चांगला प्रेरणादायी विचार हा विश्वास नांगरे पाटलाचाच असतो. समजलं का मी काय म्हणतोय ते? कुठलाही प्रेरणादायी विचार आला की त्याच्या खाली लिहिलं असतं विश्वास नांगरे पाटील. कधी कधी ते बी विचार करत असतील, मी तर हे कधी बोललोच नाही बा. कसं काय आलं की जगातला कुठलाही माणुसकीचा विचार नाना पाटेकरांचाच असतो. शेतकऱ्याच्या अनुषंगानं कुठलीही ओळ आली की त्याच्या खाली नाना पाटेकरच. जगातला कुठलाही विनोद हा इंदुरीकरांचाच असतो. हे सोशल मीडियानं सगळीकडे पडलं. म्हणजे सोशल मीडियाचा दुर्भाग्य इतकं सर की आमच्या गावातली एक पोरगी हरवली होती 3 वर्षापूर्वी. ती सापडली पण तिला घराच्या बाहेरच निघता येईना. ती घराच्या बाहेर गेली की तिला कुणीतरी उचलित आहे. हो का दारा. कारण 3 वर्षापूर्वीचा मेसेज आजही आमच्या सोशल मीडियावर तिथपर्यंत पोहोचतोय. तोच फॉरवर्ड, तोच फिरतोय. एक सांगणं गरजेचं आहे की आपण काय घेतोय. आणि सोशल मीडियाचा फायदा सांगायचा झाला तर मागच्या वेळेला काही दिवसापूर्वी, काही वर्षापूर्वी एका दुसऱ्या राज्यामध्ये एका गावामध्ये भूकंप झाला
आणि त्या गावातल्या राहणाऱ्या एका मुलानं सोशल मीडियावर त्या गावातले फोटो पाठवले, फोटो टाकले आणि त्याच्यातून गोळा केलेल्या रकमेतून गाव पुन्हा जीवित करण्यासाठी प्रयत्न केला. हा पण फायदा आहे, पण आपण घेतो काय याच्यावर सगळ्यात महत्त्वाचं आहे. काय ते फेक ID बनवायचे, ह्याला मेसेज कर, त्याला मेसेज कर, हे बी झोपत नाही, त्यालाही झोपू देत नाही. ते आपलं खुश बाबो बबलीचा मेसेज आला, कायची बबली, ते बंटी सायनीट चेक कर. लय अवघड आहे. आपण घेतो काय ह्याच्यावर मी सांगा. हे व्यसनच आहे, इंटरनेटचं व्यसनच आहे. आता पबजीचं लागलंय, काही काही जण आता बी खेळत असतील. ते माझ्या हॉस्टेलला असं ओरडत घे घे घे. अरे तो हॉस्टेलला आहे, 4 चौकात आहे, अख्ख्या गावाला जाऊ घे, हान हान, दिसलं का, हान दिसलं. म्हणजे मला काय आठवतं माहितीये का, गावाकडे आम्ही जेव्हा शेतामध्ये ते डुकरं धरायचो ना ते आठवतं मला. अवघड आहे. डुकरं म्हणजे रानडुकरं. हो, डुकरं काय साधे का, पिक्चर निघाला त्याच्यावर फॅन्ड्री, आपल्यापेक्षा मोठा सेलिब्रिटी झाला तो. मला ते आठवतो. तर क्या भाई मग बोलत आहोत उधर छुपाय, मग तू मार ना, तुला कळलं तर. सगळं ते पबजी, टिकटॉक तर काय आहे. परवात मेसेज वाचला मी व्हॉट्सअपला, लय हसलो वाचून. ते लग्न जमवायला आले पाहुणे, ते म्हणे काय करते पोरगी, अभिनेत्री म्हणे. वा, कुठल्या सिनेमात, टिकटॉकवर. आणि तुमचं पोरग मिलिटरीत आहे म्हणे. BSF का, पबजीत. घोळच आहे आमच्याकडे. आम्ही काय स्वीकारतोय, आपला वेळ किती जातोय याचाही विचार करा ना. आम्ही काय ऐकतोय याच्यावर बऱ्याच गोष्टी आहेत. आम्ही कशा पद्धतीनं जगतोय याच्यावर बऱ्याच गोष्टी आहेत. मी व्यसनाच्या अनुषंगाने, हे व्यसन आहे, हे व्यसन आहे. आणि तुम्हाला व्यस्त करण्यासाठीचं माध्यम आहे. संपत सरळ नावाचा एक हिंदीतला फार मोठा कवी असं म्हणतो कि 1 GB डाटा देकर सरकार ने यहाँ के युवक को रोजगार दिया. 1 घंटा, 1 दिनभर 1 GB उडाते हुए बैठो. प्रत्येकाच्या हाताला काम दिलं. आणि आम्हाला काय पाहिजे, बस तेवढं भेटलं ना, तेवढं संपलं तर मग आहेच. मित्रा सोड, तुझं हॉटस्पॉट सोड, कनेक्ट करतो, इकडून करतो, तिकडून करतो, पण करतो. लय अवघड आहे दादा. आम्ही करतोय काय याच्यावर महत्व आहे. तुमचा हा अमूल्य वेळ आहे. आणि एक गोष्ट सांगतो, जगामध्ये एखाद्या वेळेस तुम्हाला तुमची आई माफ करेल, तुमचे वडील माफ करतील, तुमचा समाज तुम्हाला माफ करेल, पण आयुष्यामध्ये घालवलेली वेळ, ती वेळ आपल्याला कधीच माफ करत नसते. म्हणून वेळेचं महत्व जाणून घ्या. योग्य वेळेला योग्य. सरांनी मग समारोप करत असताना असं सांगितलं की आयुष्याचे ही 5 वर्ष मजा करा, उरलेले 30 वर्ष सजा. आणि आयुष्याचे हे 5 वर्ष सजा स्वतःला भोगा, उरलेले 30 वर्ष मजा. पण आम्हाला काय, जे कमी आहे तेवढा एन्जॉयमेंट. मला काय म्हणतात, काय फिरतो राहतो ह्या गावान त्या गावाला, मोकार ओळख नाही, पळक नाही, इकडे जायचं तिकडे जायचं, मस्त जगायचं, जिने काय हे 4 दिन बाकी आहे, मोकार दिन. मग काय तुला काय कळत नाही, काय नाही, मस्त धोतर घालतो फिरतो बोंबलत, ओळख नाही पाळक नाही, तुला काय अक्कल. म्हणतो खरे भाऊ, मला अक्कल नाही, तूच लय शान आहे. अहो करा. मला वाटलं नव्हतं माझं एक करिअर होईल म्हणून. गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनानं 1 लाख रुपयाचा पुरस्कार दिला मला. बोललो होतो फक्त 7 मिनिट, 7 मिनिटामध्ये 1 लाख रुपये मिळाले. मला सांगा किती पगार पडला. करा, करिअर करता आलं पाहिजे. आज बोलणाऱ्याला किंमत आहे, बोलणाऱ्याला. अहो गावामधलं साधं बोलणार असतं, ए पत्रवळ्या उचला, पत्रवळ्या असतं का नाही गावामध्ये. पण लग्नामध्ये वर बापाला जेवढा मान नसते तेवढा त्याला, भाऊ तुम्ही द्या की तेवढी सूचना, भाऊ तुम्ही द्या की तेवढी सूचना. मग ते लगेच म्हणतोय, हा आणि इकडं माईक. साधीच गोष्ट आहे. तुम्ही म्हणताल याचा संदर्भ काय, साधीच गोष्ट आहे. पण बोलणाऱ्याला जगताच्या पाठीवर सगळीकडे मान आहे, सन्मान आहे. बोला. आमचे पोरं बोलतच नाहीत. खालून बोलायला लय परफेक्ट, इकडे ये म्हणलं की नाही नाही. माझ्या सगळ्या मित्रांना सांगणे, व्यक्त व्हायला शिका. आपल्या काय होईल, चुकलं तर चुकलं. ते भाषणामध्ये पॅराग्राफ असतात. मी आधी पाठ करून भाषण करायचो लहानपणी 7वी 8वीला असताना. कुठला पॅराग्राफ कुठं आहे हे फक्त मलाच माहिती, समोरच्याला काय माहिती. हुकलं तर हुकलं, द्यायचं पुढून, टेन्शन नाही घ्यायचं. फक्त कॉन्फिडन्स असला पाहिजे, तेवढ्या पद्धतीचा असला पाहिजे. कॉन्फिडन्स कसा असला पाहिजे, माझा निलेश नावाचा मित्र नेहमी सांगतो, कॉन्फिडन्स माणसाचा किती असला पाहिजे. म्हणजे एक पोरगा बोबडा बोलतो, बोबडे बोलणं माहिती आहे ना. एक पोरगा बोबडा बोलतो. त्याला एके दिवशी विचारलं त्याच्या वडिलाला, का हो तुमचा पोरगा नेहमीच बोबडा बोलतो का. बोबडं बोलणारं पोरग त्याला विचारलं की तुमचं पोरग नेहमीच बोबडं बोलतं का. त्याच्या बापानं फार सुंदर उत्तर दिलं. ते म्हणलं नाही हो, जेव्हा बोलतं ना तेव्हाच बोबडं बोलतो. ज्याला नाही कळला ते उद्या हसा, पण हसा. ते बोलताना तेव्हाच बोबडं. म्हणजे कॉन्फिडन्स असा असला पाहिजे.
म्हणजे माझ्या मित्राची प्रेयसी माझ्या मित्राला असं म्हणली की तू माझ्यासोबत लग्न कर, तुझ्या घराला डायरेक्ट स्वर्ग बनवील. डायरेक्ट स्वर्ग. तिला बनवता तर वरण भात सुद्धा येत नाही, पण कॉन्फिडन्स बघा ना तिचा. असा पाहिजे, असा कॉन्फिडन्स असला पाहिजे. पण ते कॉन्फिडन्स पण व्यक्त होत असताना जरा व्यवस्थित करा. फाडून टाकील. अरे फाडून टाका, तू काय ब्लेड आहे का? व्यवस्थित एकदम. मला त्यांचा तर लय राग येतो, ते भांडणं लागली ना त्याला वडणारे असावं. मग तर ते म्हणते अरे लय बघितले तू यासारखे, मग ह्याच्याकडे कशाला बघतो, जा ना दुसरीकडे. नाही म्हणजे असं ओर एक नसलं पाहिजे. मी एक दुसरी गोष्ट सांगू का तुम्हाला, प्रेम करा, खरंच करा, मनसोक्त करा, पण लिमिटमध्ये करा. आता तरुण आहेत आपण, त्याच्यावर बोललं पाहिजे. कवी माणूस आहे मी, त्याच्यावर नाही बोललो तर मग पुन्हा माझ्या कवितेवर अन्याय होईल. तो बोललं पाहिजे. प्रेम करा, पण सांगायचंय काय, आज अर्धी तरुणाई बर्बाद झाली प्रेमामुळं. आणि पुन्हा गाण्याच्या मुद्द्यावर येतो. तरुणांच्या ओठावरील गीत सांगा, मी तुम्हाला देशाचं भवितव्य सांगतो. पोरगा प्रेमात पडलं की गाणं वाजतंय, क्योंकि तुम ही हो अब तुम ही हो मेरी आशिकी अब तुम ही हो. एकटंच मेरा त्याला त्याच्या समोर कोणी आलं तर त्यालाच म्हणतंय तुम्ही हो. आणि जसं ब्रेकअप झालं हे डोंगराने अच्छा सिल्ला दिया तूने मेरे प्यार का. गाणे लय डेंजर हो. माणसाच्या आयुष्यात सगळ्यात जवळची गोष्ट काय तर ते गाणं. लय जवळचं गाणं. गाणे काही निघाले काही. मला त्या गाण्याचा आजूकी हसू येतं, शांताबाई नावाचं आहे ना. चक्र अन्ना करा काय शब्द, 4च शब्द आहे त्याच्यात. तुई शांताबाई. तुमच्या इकडलं माहित नाही, पण अवधूत सर, माझ्या गावातली शांताबाई नावाची बाई 1 महिना घराच्या बाहेर नव्हती. ती घराच्या बाहेर गेली की सगळे पोरं शांताबाई. ते आले कुठून बरं? हे गाण्याचा इतिहास वाचा. ज्यानं गाणं लिहिलं त्याच्या पोरीला झोप येत नव्हती, म्हणून त्यानं त्याच्या मुलीला मांडीवर घेतलं. त्याला अंगाई येत नव्हती. आता अंगाई गीत गाण्याचा प्रकार महिलांकडं. स्वप्नांचा झुला ताणा झोपला, जा रे वाऱ्या झोका दे त्याला, दूर कशी बघ गेली आज नवाई, देवकी गाते अंगाई, देवकी गाते अंगाई. वा, तुला नाही करा आवडली अंगाई का? झोपला वाजव टाळी. जमतंय ना गायला आपल्याला. हे बी आपण कुठे शिकलो नाही. वन मोर ऐकू ना. मी आधी पेप्स्या विकायचो, पेप्स्या लहानपणी. मी आयुष्यामध्ये सगळी कामं केली दादा. माझी परिस्थिती अत्यंत हालाकीची. माझे वडील सालगडी, माझी आई मजुरी करायची. मी 7वीत असताना पेप्सी विकायचो. उन्हाळ्यात, हिवाळ्यामध्ये वडापाव, हिवाळ्यामध्ये बटरपाव विकायचो, पेपर टाकायचो आणि दर रविवारी 30 रुपये हाजरीसाठी हॉटेलमध्ये काम करायचो. त्यात 3 ग्लास उचलता आले तर मला 30 रुपये भेटायचे, आणि जर 6 ग्लास 2 हातामध्ये उचलता आले तर मला 60 रुपये भेटायचे. पण मला आयुष्यात 6 ग्लास कधीच उचलता आला नाही, तर 30 रुपयाच्या पुढे मी कधीच गेलो नाही. आणि तेव्हा मी म्हणायचो, ए लाले घोडे. आणि तुम्हाला खरं सांगू, मी एका संगीत क्लास समोरून जात होतो, आणि तिथं जेव्हा मी ही सुरात गायलो ना, तिथल्या एका जुन्या म्हाताऱ्यानं मला बोलवलं. ते म्हणे, अरे काय करतो? मला काय नाही, पेप्सी विकतो. कशा दिल्या म्हणलं? 1 रुपयाला 3, 8 आण्याची 1. तेव्हा 8 आणे चालायचे. त्या म्हाताऱ्याने माझ्याकडून पेप्स्या घेतल्या आणि त्याला मला सांगितलं, तुला गाता येतं का? म्हणलं गाता काही येत नाही, पण शाळेमध्ये असताना मी कवितेला चाल लावायचो. मी प्रत्येक कवितेला चाल लावायचो, कुठलीही असं जा. ती कविता आम्ही चालीत म्हणायचो आम्ही एकदम. एवढं काय. त्या दिवशी तू मच्छर मारण्यासाठी कानाखाली मारून घेतलं राव. ते तर माहीत आहे. मग आम्ही तेव्हा आमच्या काळात आमच्या काळात म्हणजे काय लय जुना काळ नाही, पण लहानपणी ते गाणं गाजलं होतं आम्ही. त्याच्यात ओळखलं का सर मला पावसात आलंय कोणी, दौलब जो मेली कधी मैने अपनी प्रेम कहाणी. ओळखलं का सर मला पावसात आलंय कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगा माई पाहून आली गेली घरट्यात राहून. पोरं म्हणल्यावर बरं आहे की हे झालं सुरू. तेव्हापासून मग मी काय सांगतो, ते गाण्याची हिस्ट्री पुन्हा चौकात येऊ आपण. त्याला अंगाई गीत येत नव्हतं, म्हणून त्याच्या मुलीला झोपवण्यासाठी तो तिला मांडीवर घ्यायचा, आणि त्याच्या बहिणीचं म्हणजे हिच्या आत्याचं नाव होतं शांताबाई, आणि तो थोपवटत असताना म्हणायचा, शांताबाई शांताबाई शांताबाई.
मग ती करते काय, चकरा मारती नकरा करती शांत, आणि त्याचं गाणं झालं आणि ते इतकं सुपरहिट झालं गाणं शांताबाई, सगळा धिंगाणा. हे कुठून आलं, आम्हाला हे का आवडत नाही, मी का सांगतोय माहितीये का. मी पुन्हा माझ्या संत साहित्याकडे येतो. माझा तुम्हाला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे, मला सांगा एक गाणं किती दिवस चालतं. एक गाणं 15 दिवस, 20 दिवस, महिनाभर. बरं ते टिकत बी नाही ना. सलमान खान आवडतो असं सगळ्यांना भाईजान, नाही का. सलमान खानचा दबंग चित्रपट पाहिला का. दबंग मधलं ते गाणं मला लय आवडतं, तेरे मस्त मस्त दोने मेरे दिल. सगळ्याची चैन गेली निघून. मग सगळे माझ्या गल्लीतलं एक जण म्हणलं तेरे मस्त, अरे बघ ना म्हणलं तिला चष्मा आहे, चष्मा काढला तर तिला तू दिसत नाही, तू काय सांगू राहिला मस्त मस्त दोने. अवघड आहे तुझं. उगा ऐकून काही बी ऐकून, म्हणजे आपण हे ऐकून एकलंय करतो. एक गोष्ट सांगू का तुम्हाला, अवकातीत बोलायला शिका, अवकातीत प्रेम करायला शिका, आणि अवकातीत वागायला शिका. ज्या दिवशी या गोष्टी शिकाल, ते प्रेम करणारे तर लईच. सांग तुझ्यासाठी आकाशातील चंद्राणू का तारे, त्या बापाच्या मळ्यातला माल आहे का चंद्रन तारे आणा निघाला तिकडे तर. अरे हिरीतलं पाणी व एक घागरी शेंदली तर तुला घाम लागतो, तू म्हणतो आकाशातील चंद्राणू का तारे. सांग सांग काय करू. आमच्यावर गाण्याचा लय प्रभाव. ते गाणं होतं आमच्या नारायणदादा सांगत, ते गाणं होतं पहा, तू धरती पे चाहे जहां भी रहेगी तुझे तेरी खुशबू से. अरे तू प्रेमी आहेस का कुत्र आहेस, विचार कर ना. तू ठरव, काहीतरी ठरव, असं प्रॉपर ठरव काय ते एकदाच. वास घेणारा प्राणी कोण जगातला सगळ्यात. अहो जिथं पोलीस यंत्रणा थकती तेव्हा कुत्र्याला बोलावं लागतं. हे म्हणजे कुठेही राय, कुठेही कुठेही खुशबू से पहचान लूंगा. ते दुसरे गाणं होतं, सुबह से लेकर शाम तक, शाम से फिर सुबह तक, रात से फिर सुबह तक मुझे प्यार करो. अरे काही इमर्जन्सी असतील भाऊ. 1 नंबर 2 नंबर काय असतं ना. हो विचार करा ना, आपण काय बोलतोय, काय व्यक्त काय होतोय. आता एक ते नवीन गाणं आलं सोनू निगमचं, तेरे शर्ट का मैं बटन बन जाऊ. दिलं धोब्याकडं, नेलं घाटावर, हे आपटीले त्यानं बटन ना आलीत, हे इकडं ते इकडं, काय उपयोग आहे. तेरे जुल्फों के साये में मैं सोना चाहता. और प्रेमी का काय तर ठरवा ना, एक ठरवा ना. नाही नाही एकदम असं, म्हणजे मला सांगायचं काय, आपलं जेवढं आहे तेवढं तेवढं. ते मध्यंतरी वाक्य आलं, तुमच्यासाठी काय पण आलं का. अर त्यानं तर कहरच केला, कोणालाही जोडलं ते. माझ्या राजाचं राज पण, काल पण, आज पण, उद्या पण. राजे तुमच्यासाठी काय पण, पट्टी दे ना. पगार झाली नाही, कायचं काय पण. म्हणजे औरंगाबादमध्ये एकानं लिहिलं होतं, सर तुमच्यासाठी काय पण, ऑटोवर मागून ऑटोवर. मी म्हणलं भाई काय फेर तुमच्यासाठी काय पण. म्हणलं रेल्वे स्टेशनला सोड ना फुकट. आम्ही फक्त दिखाऊगिरी करतोय, दिखाऊगिरी. मी काय आहे, मी कसा आहे. नाही नाही एकदम, म्हणजे आमच्या राहत इंदोरी म्हणतात की दुनिया है इधर जाने का नहीं, बुलाती है इधर जाने का नहीं, और मेरे बेटे किसी से इश्क कर मगर हद से गुजर कर जाने का नहीं, मगर हद से गुजर. नाही नाही प्रेम करा ना, वा वा. प्रेम आता नाही करणार तर मग करणार कधी हो. केलं पाहिजे. प्रेम ही अशी आग आहे जी आतून लागते, ज्याच्यामुळे लागली त्यालाच पाणी मागते, नाही तर दुष्काळच. मग ते केलं पाहिजे, पण व्यवस्थित, एकदम व्यवस्थित. आम्ही काय घेतोय याच्यावर प्रचंड महत्वाचं. हे गाणे आमच्याकडे आले, या गाण्याने आमच्यावर काय परिणाम केला. अहो जयंतीमध्ये आपण सगळे शिवभक्त आहेत ना, सगळे टोटल ओके. शिवजयंतीमध्ये शांताबाई, शिवाजी महाराज म्हणत असतील काय झालं भाऊ हे जयंती मैन जल्लोष शांताबाईचा. मी एका जयंतीमध्ये बोललो होतो 19 फेब्रुवारीला की गाणं वाजवू नका. ते अध्यक्ष मला म्हणे तुमचं सगळं खरं आहे म्हणे, पण पवाड्यावर नाचताच येत नाही म्हणे. पवाड्यावर कसं नाचा म्हणे, ओम नमः श्री जगदंबे करुण प्रारंभे डपावर कसं नाचा म्हणे. तिथंच आपलं शांताबाई असलं की मस्त नाचायचं म्हणे. सांगायचंय काय मला, आपण काय ऐकतोय, काय पाहतोय, काय व्यक्त होतोय याच्यावर आपलं व्यक्तिमत्व घडत असतं. आणि आपलं व्यक्तिमत्व व्यवस्थित करायचं असेल तर सगळ्यात चांगल्या गोष्टी आपण आपल्याकडे घेतल्या पाहिजे. सामाजिक जाण आपल्याला असली पाहिजे. मी गाण्याकडे का आलो, माझा कीर्तनकार म्हणून उल्लेख झाला. बऱ्याच जणांना वाटतं ना आता हे सोडलं पाहिजे, केलं नाही पाहिजे, काय काय काय. आता दुसरा लागून मी तुम्हाला प्रश्न करतो, एक गाणं जर जास्तीत जास्त 15 दिवस चालत असेल तर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, मला सांगा वारकरी संप्रदायामध्ये 12व्या शतकामध्ये लिहिलेली पहिली ओळ आतापर्यंत बदलली का. नाही बदलली. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य तारे तोपर्यंत ती कधीच बदलणार. रोज तेच असतो. रोज तुमच्या जर घरात कोणी वारकरी असेल, तुमचे आजोबा वडील कोणी असेल,
तर तुम्ही तुमच्या वडिलाला विचारा, रोज तेच म्हणता तुम्ही, देवाचे द्वारी युवा क्षण भरी. असं म्हणा ना, आज ह्याच्या घरी उद्या त्याच्या घरी बासुंदी पिऊन मिली म्हातारी, असं काही तर म्हणा ना. नाही नाही नाही, आम्ही म्हणत तेच आहे, पण ते आम्हाला विटाळवाणी वाटतं नाही. त्याचं कारण एकच आहे, ते सत्य आहे, ते वस्तुनिष्ठ आहे आणि त्याच्यामध्ये माणसाचं हित आहे, म्हणून ते आत्तापर्यंत टिकून आहे. म्हणून आपल्याला त्याची ओढ लागली पाहिजे, त्या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजेत. म्हणजे मला चांगली गोष्ट वाटते, काही मुलीसुद्धा येत आहेत. माझा कवी म्हणून उल्लेख झाला, तुम्हाला कविता ऐकून आहे कधी? ऐकायची ना? इथं मुली कमी आहेत, पण मी कवितेबद्दल बोलत असताना नेहमी एक गोष्ट सांगत असतो. मी जेव्हा जेव्हा कविता माझ्या डोळ्यासमोर घेतो ना, तेव्हा तेव्हा मला माझी आई डोळ्यासमोर येते, तेव्हा तेव्हा माझी आजी डोळ्यासमोर येते, तेव्हा तेव्हा माझ्या घरातली प्रत्येक महिला, गावातली प्रत्येक महिला, मुलगी सगळी डोळ्यासमोर होते. त्याचं कारण काय माहिती आहे का? आज महाराष्ट्रात किती जरी कवी असले, महाराष्ट्रामध्ये काही असलं तरी घराघरामध्ये कविता जिवंत ठेवण्याचं काम जर कुणी केलं असेल ना, तर ते महिलांनी केलं आहे. आज महाराष्ट्रात कविता गाजते, जगात कविता गाजते, ती महिलांनी केलं. म्हणजे इंद्रजित भालेराव नावाचे कवी फार सुंदर सांगतात. इंद्रजित भालेराव म्हणतात की माईचा सोडून ज्यानं भलतीचाच धरला पदर, माईचा सोडून ज्यानं भलतीचाच धरला पदर, अशाची कवितेनं कधीच केली नाही कदर. ज्याला सख्या बहिणीचा मुराळी होता आलं नाही, कवितेला त्याच्यासाठी गोड गुराळ गाता आलं नाही. पोटची पोरगी नांदायला जाताना ज्याचा आसू कधीच ढळत नाही, अशाच्या तर मरणदारी सुद्धा कविता कधीच वळत नाही. आणि अशाच दलिंदर लोकांपासून कायम कवितेला भीती होती, म्हणून 700 वर्ष कविता जात्या भोवती जिती होती. म्हणून 700 वर्ष कविता जात्या भोवती. मला माहित नाही तुमच्यापैकी जातं कुणी पाहिलंय का नाही, पाहिलंच असेल. बरं, जातं ओढलंय का कुणी? वा वा, जातं ओढायला सुद्धा ताकद लागते, टेक्निक लागते. बरं, जातं जर लई ताकद लावून ओढलं ना, त्याचा खुटा बाजूला निघून पडतो. याचा अर्थ असा आहे की आयुष्याचं दळण व्यवस्थित करायचं असेल तर अंगातला अहंकार दूर करून नम्र व्हावं लागतं, तेव्हा खुंटा व्यवस्थित चालतो. साध्या साध्या गोष्टीत आमच्या अवतीभोवती आम्ही त्याच्याकडे पाहत, आम्ही अवतीभोवती सोडून लांबचं पाहिलो, आम्ही लांबचं. बाप हो, तिकडं काय चालू आहे, अरे त्या गावात काय चालू आहे ते पाहि ना. आम्हाला गावाबद्दल प्रेम राहिलं नाही. सहज जर कुणी म्हणलं ना, वा काय तुमचं गाव आहे, तुमच्या गावातला तो माणूस, तर तो का माणूस आहे का हो? मग का जनावर आहे का ते? माणूसच आहे ना. तुमच्या गावाबद्दल बोला, तुमचं गाव ते का गाव आहे का? मग राहतो कशाला? आधार कार्ड तिथलं, रहिवाशी तिथलं, राशनचे गहू घेतो, तांदूळ घेतो, सरकारी योजनेतून संडास बाथरूमचे 12,000 घेतले, तरी गावाला नाव ठेवतो. लय अवघड आहे आम्हाला. आम्हाला गावाच्या भोवती फिरता आलं पाहिजे. गाव जगाचा नकाशा बनला पाहिजे. ज्या दिवशी गाव हा जगाचा नकाशा बनतो ना, त्या दिवशी आमचा देश हा 1 नंबरला जातो. पण आमच्या गावाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, म्हणजे मी स्वच्छतेच्या मुद्द्यामध्ये बोललो असं होतो. गावागावामध्ये स्वच्छता का होत नाही माहिती आहे का? एक बारकाईनं गणित सांगतो तुम्हाला. घरी पाहुणे आले की घरातला करता माणूस पाहुण्याच्या करत्या माणसाला असं म्हणतो, काय करा, बायांना बसू द्या आत, आपण येऊ शाळेकडे जाऊन मोकळं होऊन. बरोबर आहे? साधं वाक्य. काय करा, बायांना बसू द्या आत, आपण शाळेकडे जाऊन मोकळं होऊन येऊ. पण आपल्याला हे माहीत नसतं, आपण ज्या शाळेकडे मोकळं व्हायला गेलोय त्याच शाळेवर, त्याच शाळेच्या भिंतीवर जगातले सगळे नकाशे असे कोरलेले आहेत. भारताचा नकाशा आहे, जगाचा नकाशा आहे, महाराष्ट्राचा नकाशा आहे, मराठवाड्याचा नकाशा आहे. आम्ही त्या नकाशाच्या पाठीमागून आमचा कार्यक्रम करून मोकळा होतो. आम्हाला ज्या दिवशी आमच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या त्या लेकरांचं भवितव्य या नकाशात आपलं गाव एक दिवशी व्यवस्थित दिसेल, हा विचार मनात येणार नाही, तोपर्यंत गाव स्वच्छता होणार नाही आणि ग्राम स्वच्छता अभियान पूर्णपणे जाणार नाही. मग सांगायचं काय की आम्ही अवतीभोवतीचं पाहत नाही. म्हणजे पाहत मी जुन्या किती आपल्या घरातल्या म्हाताऱ्या गाणे म्हणायच्या, कोणालाच पाहत नाहीत. आमची आजी मी आलो की असं म्हणायची, अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं. काय वाटायचं, काय काय ह्याला अर्थ आहे, काय ह्याची समीक्षा आहे, काय यमक आहे, अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं. पण ही एक मीटर आहे, हे मीटरमध्ये लिहिणं जमत नाही बऱ्याच जणाला. आणि ते मीटरमध्ये आज माय मारून ज्याला वाचता येत नाही, लिहिता येत नाही, ते सुद्धा भले त्यांचे शब्द वेगळे असतील पण ते म्हणतात. म्हणजे जुनी म्हातारी असू द्या, तिचा उच्चार स्पष्ट नाही पण ती आमच्याकडे ओव्या गाते. अरुण्या गवना माझी, अरुण्या गवना माझी, दिवा कोणी लावियेला लावियेला, पुत्र तरी रामाचा निजेला. माझी आई म्हणते. आता याच्यात शब्द काय? लावला, ती काय म्हणते? लावियेला. निजला, ती काय म्हणते? निजयेला. पण लावला मध्ये जेवढा गोडवा वाटत नाही तेवढा तिचा निजयेला मध्ये वाटतो. हे टिकून ठेवलं ना. जुने म्हातारे गाणे म्हणतात, जुन्या म्हाताऱ्या गाण्या म्हणतात, आपल्याला ते आपण पाहत नाहीत.
आणि आता एक दुसरी सर बोलून दाखवतो मी की आता एक फार मोठा दुर्दैवाची गोष्ट महाराष्ट्रातून आवाज उठवतात लोक, मराठी भाषा संपत आहे, मराठी भाषा संपत आहे. म्हणजे आता झालंय सगळं. आता मराठीचे 12 वाजले म्हणायचंच नाही, मराठीचे 10-2 वाजले म्हणायचं. कालपासून निघाले तुमच्या लक्षात आलं असेल ना. हां, म्हणजे सगळं भयानक झालं ते. मराठी भाषा मरत आहे, मराठी भाषा मरत आहे. मी एका कॉन्फरन्सला गेलो, मराठीचा विद्यार्थी असल्यामुळे सगळे सांगतायत मराठी भाषा जगली पाहिजे, मराठी भाषा मरत आहे. आणि मी त्यांची हिस्ट्री काढली तर त्यांचे पोरं इंग्लिश मिडियमला आहेत. असं कोण ओरडायले? ज्यांचे मुलं इंग्लिश मिडियमला शिकतात. एक गोष्ट सांगू, मराठी भाषा तोपर्यंत जिवंत आहे जोपर्यंत एक गाणं आमच्या गावागावात वाजतं. ते गाणं कुणी लिहिलं माहित नाही, कोणाचंही माहित नाही, पण सगळ्याला गाणं पाठ आहे. ये रे ये रे तुला देतो पैसा झाला आणि पाऊस आला. जोपर्यंत हे गाणं जिवंत आहे तोपर्यंत मराठी भाषा जिवंत आहे, तोपर्यंत ती मरू शकत नाही. आणि गाणं कविता सोपी हो. तुम्ही म्हणता आता कविता, मला बरेच जण भेटतात, सर मला माझ्या मनात अनेक विचार येतात पण त्याला शब्दच सापडत नाहीत. नको ना सापडू दे, तू तुझ्या हाईत ती लिही ना. तू प्रमाण शोधायच्या, प्रतीक शोधण्याच्या नादात लागतो, गोळ होतो सगळा. जी भाषा आहे त्या भाषेत लिहा हो. तुम्हाला जे वाटतं त्या भाषेत लिहा. आणि आपल्या भाषेत लिहिलं पडतं लोकांना, बरोबर आहे. आता जर उभं इथं मी इंटरनॅशनल लेवलच्या गप्पा हाणू लागलो, तू म्हणतात तू वय काय, तू बोलतो काय? हा नाही, आपलं जे आहे ना बा, तुम्ही म्हणजे काही कविता, दुर्बोध कविता काही कळत नाहीत. पहा तुम्ही, काही कळत नाहीत. म्हणजे ग्रेस फार मोठं नाव आहे साहित्यातलं. ग्रेसांची एक कविता आहे, किती येताना कळ्या मागत, फुले मागत येते, जाताना कळ्या घेऊन जाते, काहीच कळत नाही. किंवा मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदी परी खोल, दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फूल. लोक म्हणते दगड फूल काय बा, पण तिथंच एखादं गाणं लागू द्या बरं. ओ मेरे जोहर जबी तुझे मालूम नाही. आपला आजा बरोबर आजीकडे बघतो का नाही का? ते आपलंय ना, आपल्या शब्दात व्यक्त व्हायला पाहिजे. म्हणजे कविता किती सोपी आहे. एक कविता मी आज तुम्हाला सांगतो, तुम्हाला ती पाठ नाही, मला 100% गॅरंटी आहे, पण ती तुम्हाला पाठ सुद्धा. तुम्ही मला कसं, एक कविता आहे आबासाहेब वाघमारे, ते म्हणतात एक होती मुंगी आणि तिनं नेसली लुंगी. एक होती मुंगी तिनं नेसली, एक होती मुंगी तिनं नेसली, एक होता मुंगळा आणि तो होता शाबास. इतकी सोपी आहे कविता. काही जण म्हणले, काही जण म्हणले नाहीत, पण काही जणांच्या डोक्यात आलं, काही जणांच्या ओठात आलं, बरोबर आहे. इतकी कविता सोपी आहे, पण कविता इतकी अवघड आहे की या काळोखाला गिळता येते जेव्हा, कविता पोटातून ओठी येते तेव्हा. साधी. आणि माय माऊल्यांना जिवंत ठेवली, माय माऊल्यांनी कविता जिवंत ठेवली जात्याच्या भोवती. अहो तक्रारी करतात माय माऊल्या, तक्रारी जात्याच्या भोवती तक्रारी असतात, तक्रारी. म्हणजे मी एक तक्रार ओवीतून ऐकली, पाठीचा ग भाऊ राया, पाठीचा ग भाऊ राया, भाऊ ग राया, भाऊजईच्या नादा लागून गेला की गवाया. आता ही पारंपरिक ओवी आहे का? पण ती घुसळली आपलं ओवीत लगेच तिकडून लगेच ते. किंवा ते तुम्ही लगन सराईमध्ये ते ह्याचे गाणे पाहिले का, बस्त्याचे गाणे? हे पाहत नाहीत. नवरी कडले आले ग माय, आले ग माय, आणि बस्त्याला गेले माय, नवरीचे भाऊ माय, नवरीचे भाऊ, नवरीचा भाऊ इकडं खुश, मग नाव घेतलं गाण्यात. आता किती कामं सांगा तुम्ही आपल्याला. खुश. आणि अल्ला जावाई बापू माय, जावाई बापू म्हणे, कसा किसा कापू गेन, कसा किसा कापू, अल्ला जावाई बापू. जावई आडून बसतात ना, एवढा ड्रेस पाहिजे, ते गाण्यात झुपलं. आणि चुलत सासरा, सासरा कसा ग कासरा, पुजल्या माया आसरा. आता काय पण आहे, आपण हे ऐकत नाही, आपण इग्नोर मारतो, एकदम इग्नोर मारतो. त्याच्यामध्ये पहा, ते साहित्य आहे, ते खरं साहित्य ते आहे. आम्ही ते साहित्य सोडून जातो, दुसरीकडे जातो, आम्ही लांबलचं पाहतो. म्हणजे फार जुन्या गोष्टी आहेत. त्या जुन्या गोष्टी ऐकल्या ना, म्हणजे ओव्या तर इतक्या सुंदर आहेत, इतक्या ओव्या सुंदर आहेत की त्या ओव्या ऐकल्या की असं काळी चिर करून जातं. म्हणजे मी आता साहित्याचा अभ्यास करतो म्हणून मला एक ती ओवी फार सुंदर आवडते. म्हणजे नारायणदादा वगैरे ते नेहमी म्हणत असतात ती ओवी. काही जण रामभक्त असतील इथं, रामभक्त, बरोबर आहे. हां, माझा प्रश्न असा आहे, मी आध्यात्मिक आहे तरी माझा एक प्रश्न आहे, राम श्रेष्ठ की सीता श्रेष्ठ? पटकन. राम श्रेष्ठ, राम श्रेष्ठच, पण रामापेक्षा एक पाऊल सीता श्रेष्ठ. तुम्ही म्हणाल कसं? त्याचं कारण असं आहे, याचा आत्ताच्या वर्तमान स्थितीशी संदर्भ लावायचा झाला ना तर अनादी अनंत काळापासून या देशामध्ये धाडशी कोण असेल ना तर ती स्त्री आहे. उगं तिला आता धाडशी, ते मी तर म्हणतो ना, हे महिलांना प्रशिक्षण वर्ग दिले जातात ना, त्यांना आधी हाणलं पाहिजे. तुम्ही म्हणताल का गरजच नाही,
ती अगोदरच सक्षम आहे, पण तुम्ही तिला जास्त दूर म्हणजे हे केलंय. म्हणजे तिला आपण काय केलं, हे गप तुला काय कळत आहे, गप. मी आपल्या घरातलं उदाहरण पाहतो मी. एक हिंदी शायर फार सुंदर बोलतो सर. तो म्हणतो की बचपन में कहा लोगों ने तू कुछ नहीं जानती बैठ चुपचाप, जवानी में कहा लोगों ने नया खून है कुछ नहीं जानती बैठ चुपचाप, और बुढ़ापे में कहा लोगों ने अब जानकर भी क्या करेगी कुछ नहीं जानती बैठ चुपचाप. म्हणजे तिन्ही अवस्थेत आमच्या इथल्या महिलांना गप्प करण्याचं काम केलं. पण खरी ताकद त्यांच्याकडं. साधं लॉजिक सांगू का, आपण एका वेळेला हापशाहून किंवा हिरीहून एकच घागर पाणी नेऊ शकतो. एक खांद्यावर जास्तीत जास्त एक हातात अशी, दोनच. महिलेनं जर चॅलेंज लावली तर हांडा हांड्यावर हांडा, त्याच्यावर कळशी, कमरत कळशी, इतकं साहित्य ती सहज उचलून नेऊ शकते. ही ताकद आहे तिच्यात. दुर्लक्षित करतो आम्ही, ते पाहतच नाही. कारण तिला आम्ही कमकुवत केलं ना. मी काय सांगतो, राम श्रेष्ठ का सीता श्रेष्ठ? राम श्रेष्ठ, पण रामापेक्षा एक पाऊल सीता श्रेष्ठ. कसं मित्रा तुला सांगतो, राम श्रेष्ठच, पण वनवास रामाला कसलाही विचार न करता बापानं त्याच्यासोबत लग्न लावलंय म्हणून एका मिनिटाचाही विचार न करता स्वतःला नसताना वनवास भोगायला तयार झाली ती सीता, म्हणून सीता श्रेष्ठ. याच्या पलीकडे जाऊन सांगू, वनवास भोगून परत आलेल्या सीतेला एका सामान्य माणसाच्या सांगण्यावरून रामानं अग्निपरीक्षेला पाठवलं. तेव्हा सांगतोय ना जा म्हणून, याच्यात तू सुखी आहेस ना, चल निघाले. दुसऱ्या क्षणाला अग्निपरीक्षेसाठी राज्य सोडून जाणारी सीता, म्हणून सीता श्रेष्ठ. एक फार जुनी एक सुंदर ओवी आहे, मला ती फार सुंदर आवडते ती ओवी. की सीता सांगती वनवास. ऐकलं का हो? राम श्रेष्ठ आहे, पण रामानं ऐकलं. सीता सांगती वनवास, राम ऐकून घेईना. भरल्या सभेच्या डोळ्यात आणि पाणी डोळ्यात येईना. सीता निघाली वनवासा, रथ येशीला खुटला. सीतेला घालवाया राम सभेचा उठला. सीतामाई वनवासी, तीन दगडाची केली उशी. एवढ्या वनामधी झोपतीला आली कशी? प्रश्न आहे ना, दगडाची उशी घेऊन तिला झोप कशी आली बाबा, हा प्रश्न पडतो. आणि हा पडला पाहिजे आपल्याला सगळ्यांना प्रश्न. की सीतामाई बाळातीनं झाली गोसायाच्या मटी. चिचचा ग पाला वाटी, लवांकुशा देते घुटी. आणि इथं वाक्य मला फार आवडतं. एवढा वनवास सीते सारख्या नारीला. बाळा दिसाची ओली बाळा तिनं, दोन बाळू ते नदीला. राम ग म्हणू राम, राम नाही तोलायाचा. हिरकणी सीतामाई, राम हलक्या दिलाचा. राम हलक्या दिलाचा. या ओव्या पहा, या ओव्या ऐका. या ओव्यामध्ये सर्व काही लपलंय, पण आम्ही मायबापालाच किंमत देत नाहीत. तर मग त्यांच्या ओव्यान ते काय सांगितलंय. माझ्या मित्रांना विनंती आहे, बापाच्या नावावरून एकमेकाला हाक मारायचं बंद करा. बापाच्या नावावरून काही जण मजाकमध्ये हाक मारतात. एखाद्याच्या बापाचं नाव जर हनुमंत असेल तर काय हनुम्या म्हणतात. हे बंद करा दादा, हे जोपर्यंत बंद होणार नाही. आणि आपल्या बापाची इज्जत आपण करा. जोपर्यंत आमचं पोरगा आपल्या बापाची स्वतः इज्जत करत नाही तोपर्यंत समोरचा त्याला इज्जत देत. आम्ही करतो काय, हे त्या पप्पाने बोलिले, हे आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही. साधं वाक्य, आमच्या म्हाताऱ्याला काही कळत. या एका वाक्याचा तुम्ही कितीदा रिपीट करता तुम्ही, आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही, आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही. चौथ्या वेळा तुमचा मित्रच म्हणतो, जाऊ दे बा तुझ्या म्हाताऱ्याला काही कळत. असं म्हणता म्हणता सगळी गँग म्हणायला लागते तुझ्या म्हाताऱ्याला काही कळत नाही. आमचं म्हातारं गिन्यान गेलेलंच आहे. आमच्या म्हाताऱ्यानं हेच केलंय, आमच्या म्हाताऱ्यानं तेच केलंय, आमच्यासाठी आमच्या म्हाताऱ्यानं काहीच केलं नाही. म्हणजे मी आईवडिलांवर फार बोलतो. म्हणजे बीडचा एक कवी आहे, फार तो सुंदर लिहितो. आम्ही कोणासाठी काही करायला तयार आहेत, कोणासाठी. यांचा नेता दिल्लीत राहतो त्याच्यासाठी इथे हे काही करायला तयार आहेत, पण मायबापानं सांगितलेलं एक काम करायला तयार नाहीत. म्हणजे झालं काय, आम्ही आमच्या पिढीला सांगायचो नम्र व्हा, पण आमची पिढी नम्री झाली, नम्री. बारकाई नगरीत पाहितलं सर,
दोन मित्र जर रस्त्यानं चालत असतील आणि मित्राची आई समोरून आली ना, तर आमचं पोरग मित्राच्या आईला म्हणतंय, काय काकू कशा आहात, बऱ्या आहात का, तब्येत बरी आहे का. आणि घरात म्हातारी खोकलू मेली तर तिला औषध आणू देत नाहीत की दलिंदर पिढी आमच्यात जन्माला आली. हेच पोरग जेव्हा रस्त्याला जातं, बस स्टँडवर उभं असतं, कोणाची तरी बस येणार असते, समोर काही मुली उभ्या असतात, हे गाडीवर येतं आणि याच्या लक्षात येतं की तिच्याकडे बघून आता आपण ऍक्शन मारली पाहिजे, आणि एखादी गाय उभी असते, हे पोरग गाडीहून गाईच्या पाया पडतं, क्लच दाबून धरतं आणि गाईच्या पाया पडतं. पण तेच पोरग जेव्हा घरी येतं आणि बाप म्हणतो गाईला पाणी पास, तेव्हा ते म्हणतं, हे असलं फालतू काम आपण करत असतो का. म्हणजे आम्ही काय करतो, मित्राच्या माईला इज्जत देतो आणि रस्त्यावरच्या गाईला नमस्कार करतो. ज्या दिवशी हा भारत गोठ्यातली गाय आणि घरातली माय या दोन गोष्टीला इज्जत देईल ना, त्या दिवशी हा भारत कृषीप्रधान, त्या दिवशी हा भारत महासत्ता. नाही, शक्यच नाही. आम्ही कोणासाठी काही पण म्हणाल, तुमच्यासाठी काय पण. आमच्या एका कवीनं फार सुंदर लिहिली आष्टी साईडच्या, की बाप काढलास घराबाहेर, दारात रडते आई पण, बायकोला मात्र रोज म्हणायलास तुमच्यासाठी काय पण. जरा तुझ्या माईची आठवून बघ, दिवस लेक चावाला पोटाला म्हणून किती केलते नवस, इकून तिकून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला, तुझ्यासारखा हिरा तिच्या पदरामध्ये गावला. लहानपणी माय तुला शेतात न्यायची, तुला ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली धरून राहायची, तुला भूक लागल्यावर तू टाय रडायचास, आणि माईचं दूध संपलं ना तिचं रक्त सुद्धा वाढायचास. रक्त पिऊन पोचलास लेका, त्या रक्ताचा तरी ठेव मान, पवित्र अशा मातेचा करू नको अपमान. आता फक्त एक कर, त्या दारात त्या माईला घरात तेवढं आण. किती दिवस जगणारे लेका झाडावरचं पिकलं पान, तू गोडधोड खा, पण म्हाताऱ्या माईला शिळी भाकर तरी वाढ. आणि भाकर वाढायला तुझी बायको आडवी आली ना, तर तिला घराबाहेर काढ. अरे बायको जाणारच नाही, मी तुला बॉन्डवर लिहून देतो, आणि यदा कदाचित गेली तर मला येऊन भेट, मी तुला दुसरी करून देतो. तू आंधळा नाहीस, पांगळा नाहीस, तुझी तुलाच कळली नाही किंमत. नवरा मायबापाला सांभाळतो म्हणून कायम घर सोडून जाण्याची कुठल्याच बायकोत नसते हिम्मत. तुला वाघ बनवलंय माईनं, तुला वाघ बनवलंय माईनं. दुर्दैवानं तिलाच उरलं नाही बाय, पण खरा मर्द असशील तर तिचं दर्शन घेऊन मन, माय तुझ्यासाठी काय पण, तुझ्यासाठी काय. अरे देवासारखा बाप तुझा तोही सोडला स्वाऱ्यावर, तुझ्या पोटाची कळगी भरण्यासाठी बाप पहाटच जायचा धाऱ्यावर, तुझ्या शिक्षणासाठी त्याने किती सावकार उपसले होते, त्याच्या ईदवर जमिनीसाठी किती पाटीत सुरेख उपसले होते. तुला नोकरी लागली तेव्हा बापानं गावावर वाटली होती साखर, आज दुर्दैवाने त्याच्या ताटात नाही चतकोर सुद्धा शिळी भाकर. अरे तू शांत जगावास म्हणून बाप राब रागतोय, तुला शांत झोप लागावी म्हणून बाप रातभर देवळात जागतोय. माणूस जितका चंद्रावर गेलाय तितकाच खाली गेलाय खोल. प्रगती झाली माणसाची, चंद्रावर फ्लॉटिंग सुरू झाली. माणूस जितका चंद्रावर गेलाय तितक्याच खाली गेलाय खोल. जगातल्या अनोख्या संस्कृतीचा घरातच ढळलाय तोल. दुधागट आटून गेलेत मायबाप, दुर्दैवानं त्यांच्या संसारावर राहिले नाही सायपन. खरे मर्द असाल तर माईचं दर्शन घेऊन म्हणा, मायबाप हो तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय. विचार आहे हे आम्हाला नाही जमत, हे जमत नाही आम्हाला, बिलकुल नाही. आपल्या बापाला आपण मोठं करा. बाप मोठाच असतो. एक गोष्ट सांगू का, आपलं वय वाढतं, आपल्याला बाप होता येत नाही. आज माझ्या बापाची चप्पल जर मला येत असेल तर मी स्वतःला जास्त शान समजू नये. माझं फक्त वय वाढलंय, बापाचं आयुष्य वाढलेलं आहे. आणि माणसाचं वय वाढणं सोपं आहे, आयुष्य वाढणं फार अवघड आहे दादा. मग आयुष्य कसं वाढेल याचा विचार करा. बाप होता येत नाही कोणालाही. पण आता काळ बदलला बरं, संस्कृती बी इतकी बदलली. मी माझ्या सगळ्या मित्रांना सांगणे, बापासोबत मैत्री करा पण त्याला लिमिटेशन ठेवा. उगा डॅडीच्याच खांद्यावर चल डॅडी आज 90 मार्क ते असलं नसलं पाहिजे. म्हणजे झालंय काय, बाप पण लेकाचं राहिलं नाही. नातन गावातल्या टपरीवर दोघाचंही खातं, दोघाचंही. पान नंबर 36ला ह्याची उदारी, 37ला ह्याची. टपरीवाला सगळ्यात हुशार, 36चं पान त्याला दिसू देत नाही, 37चं ह्याला दिसू देत नाही. उदारी तर दोन्ही कोण काढितो. या गोष्टीचा विचार करा. बापाला इज्जत द्या, माईला इज्जत द्या. जगातलं सगळ्यात मोठं दैवत ते आहे. मी माझ्या कीर्तनात सांगत असतो, तुम्ही भलेही मंदिरात येऊन विठ्ठलाच्या पाया नाही पडले हरकत नाही, मारुतीला पाणी नाही घातलं हरकत नाही, पण आई वडिलांच्या पाया पडले आणि आई बापाला पाणी पाजलं ना, तर देवाला झक मारून तुमच्या दारात यावं लागेल. त्याचं कारण काय, त्याच्यापेक्षा मोठं दैवत नाही. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलं सगळं तीर्थाचे धुरे जे का माता पितरे. संत कबीरदासांनी सांगितलं सबसे बडी हे मा. संत तुकारामांनी सांगितलं की माय बाप केवळ काशी तेने न जाय तीर्थाशी. आम्ही इकडे काशी करायला होतो माय बापाला. बरं त्यात एक गोष्ट सांगू का सर, तुम्ही सगळे शिकलेले आहेत. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की शिकलेले पोरं जास्त मायबापाला सांभाळत नाही. हे सगळ्यात मोठं मला लाजिरवाणी गोष्ट वाटते. गावोगावी फिरतो ना, गावातले लोक ग्रामपंचायतला भिवून म्हणा, गावाला भिवून म्हणा, पोलीस पाटाला भिवून, कशाला तरी भिवून म्हणा, मायबापाला सांभाळतात. आकड्यावर नेऊन ठेवतात अंधारात, तो भाग वेगळा, पण सांभाळतात. शहरातले लोक सांभाळत नाहीत. का आम्ही शिकलो ना, आम्ही सुसंस्कार दे. आपल्या गावाकडे एक मन असते, शिकले तेवढे उगच नाही, ती खाली टमाटे वरी बटाटे समजायचं PhD आहे. हे लई शिकले शिकले तेवढे हुकले उगत. का शिकलेल्या लोकांना नको का, त्यांची लाईफ अशी कंजेस्टेड झाली. माय लाईफ माय स्टाईल, सगळेजण असं मस्त जगतात. मला तर एकानं सांगितलं, सर मी माझ्या आई वडिलांना सांभाळत होतो, तुम्हाला काय माहिती, माझ्या फ्लॅटमध्ये आई राहायची, पण व्हायचं काय म्हणे, आमचं म्हातारं आणि आमची आई हे आमचे वडील आपलं धोतर बितर घालायचे आणि त्यांना गावाकडे असं मोकळं फिरायची सवय लागलेली, बिड्या फुकायची सवय लागलेली. ते आपल्या इथं फ्लॅटच्या ह्याच्यात बसायचे बाल्कनीत आणि तिथंच लावायची म्हणे धुपण. म्हणलं ओढू दे ना,
ज्या बापानं आयुष्यभर कष्ट करत असताना तुझ्या सुखासाठी स्वतःचं काळजाचं धुपण काढलं, त्या बापानं उतार वयामध्ये एखाद्या बिडीचं धुपण काढलं तर तुझी का जळायली? अरे त्या बापाला दे ना तेवढं. नाही आमचं म्हातारं पान खायचं, मग आमच्या वडील पान खाऊन कुठं बी पचा पचा थुकायचे, मग सोसायटीतले लोक कंप्लेंट करायला लागले. मग सोसायटीतल्या लोकांना, अरे तुला एवढं वाटतं तर घरामध्ये त्या एखाद्या झाडासाठी कुंडी आणून ठेवली, तसं बापाला थुकायला एखादी कुंडी आणून ठेव ना. दादा एक गोष्ट सांगू, थकलेल्या बापाचा तुक्का ज्या पोराला थकलेल्या बापाचा तुक्का ज्या पोराला हातामध्ये झेलता आला ना, त्याला कोणासमोरच हात पसरायची येळ येत नाही. ही बापाची पुण्याई आहे, हे बापाचं कर्तृत्व आहे. एकानं तर सांगितलं, माझी आई माझ्याकडेच होती म्हणे, पण ती नवारी साडी घालायची, ती चोळी घालायची, आणि त्या नवारी साडीन माझी सोसायटी ते सुटच होत नव्हतं म्हणे. मी आईला लईदा सांगितलं म्हणे, गाऊन घाल गाऊन घाल गाऊन घाल, पण आमच्या आईनं काही ऐकलंच. अरे जे पाहून जिला त्रास होतो ती कसं घालील? ज्या पोराला धोत्रातल्या बापाचा आणि कष्टातल्या माईची लाज वाटते, जगातली सगळ्यात दलिंदर आणि दळभद्री अवलाद म्हणजे ती अवलाद असते दादा. माईच्या लुगड्यात इतकं वैशिष्ट्य आहे. कुणी रूम करून राहतं का हॉस्टेलला बिस्टेलला? पहा तुम्ही, आज आता हिवाळा म्हणजे थंडी सुरू झाली ना, थंडीपासून वाचण्यासाठी वेगवेगळे ब्लँकेट आहेत, पण जी ऊब माईच्या जुन्या लुगड्याने शिवलेल्या गोधडीत आहे ना, ती जगातल्या कुठल्याच ब्लँकेटमध्ये मिळत नाही बिलकुल. मी तर प्रवासाला निघालो ना, आईच्या साडीची एक लुगडंच करून घेतले, ते खांद्या बॅगमध्ये टाकतो आणि ते सोबत, त्याच्याशिवाय झोपच येत नाही. का? त्याच्यात ओलावा आहे, त्यात ती गोधडी एकदम सुरकतलेली सुती अशी एकदम, तिच्या आपण झोपून झोपून आपल्या घामाचे तिच्यावर डाग पडलेले असणार, पण त्याच्यामध्ये जे प्रेम आहे ना, आमच्या नादो महानोरांनी लिहिलं. नादो महानोर सरांची फार सुंदर कविता आहे. तुझ्या जुन्या लुगड्याच्या गोधडीचा परिमळ आणि देव्हाऱ्यासारख तुझं आयुष्य निर्मळ. आईचं आयुष्य म्हणजे देव्हाऱ्यासारखं निर्मळ आहे. आम्हाला ते नाही दिसत, आम्हाला सुरकुत्त. एकानं तर सांगितलं, आई माझ्याकडेच असायची, मी ऑफिसमधून यायचो, माझ्यासोबत एखादा दुसरा अधिकारी असायचा, एखादा कर्मचारी असायचा, आई ढाळजत बसलेली असायची. मी घरामध्ये आल्याबरोबर आई असं माझ्या तोंडावर हात फिरवायची, कडा कडा बोटं मोडायची आणि माझा पापा घ्यायची ना, तेव्हा मला एकदम ऑकवर्ड फील व्हायचं, मला ते सुटेबल वाटायचं नाही. अरे दलिंद्रा, त्या माईनं पप्पी घ्यावी, माईनं माझ्या चेहऱ्याहून हात फिरवा म्हणून हजारो बालकं तरसतायत. माईचा हात तुझ्या चेहऱ्याहून आला ना, जगातली कुठलीच फेरन लावली तुला लावायची गरज नाही चेहऱ्याला. तो प्रेमाचा ओलावा माईच्या चेहऱ्याला नको वाटायला आम्हाला. या गोष्टी लोप पावत चालल्यात, या गोष्टीला तुम्ही प्राधान्य द्या. मायबापाची सेवा करा. मी असं सांगायलो गावामध्ये गेलो की मग मला लोक फोन करतात, हॅलो अविनाश भारती का? हो. कार भाऊ पुन्हा यायचं नाही का आमच्या कॅम्पमध्ये? झालं काय? मस्त चालू होतं तुझं आपलं कविता बिविता, इकडलं तिकडलं, हे शेवटी कायला बोलणार म्हणे आई वडिलावर? म्हणलं झालं काय? अरे तू बोलून गेला म्हणे, अख्खं गाव माझ्या तोंडाकडे पाहिलंय म्हणे. अरे झालं काय? मी सांभाळत नाही ना म्हणे आई वडिलांना. म्हणलं इथं पॉईंट आहे. म्हणलं का? आपल्यासाठी काहीच केलं नाही म्हणे, आपल्यासाठी काहीच केलं. अरे तुला जन्म दिला, लग्नाच्या नंतर एखादा अपत्य जन्माला घालणं हे लग्नाचं कर्तव्य आहे म्हणे, फलश्रुती आहे. अरे तुला लहानाचं मोठं केलंय, आता जन्म दिलाय म्हणल्याच्या नंतर लहानाचं मोठं तर करावंच लागेल ना. अरे तुला शिक्षण दिलंय, शिक्षण ही मूलभूत गरज आहे, ते दिलंच पाहिजे. माझ्यासाठी माझ्या आई वडिलांनी काहीच केलं नाही. माझ्या सगळ्या मित्रांसाठी हे वाक्य आहे, आवडलं तर सगळ्यांनी टाळी वाजवावी की दादा हो, मायबापांनी माझ्यासाठी काय केलं याचा विचार करण्यापेक्षा मी मायबापासाठी काय करू शकतो याचा विचार करा. मिशीवर ताव द्या, मांडीवर थाप द्या आणि स्वतःला मर्द म्हणवून घ्या. आणि मायबापाच्याच नावानं रडायचं असेल तर पैठण गेटला जा, एक दुरी विकत घ्या, येता येता इंड्रेल घेऊन या. आधी इंड्रेल प्या, नंतर फाशी घ्या आणि मरा. तुमच्या तिरवीचं कीर्तन मी फुकट करतो, तुमचा जगून उपयोगच नाही. गोष्टी त्याला महत्व द्या. थांबायचं, चालू द्यायचं, चालू द्या. मी पाणी पितो, टाळ्या वाजवा. असे लय मोठे विषय, लय मोठे. काय होतं सर, मी शिक्षणाला दोष देतोय असं नाही, मी शिकतोय. शिक्षणाने माणूस समृद्ध झाला पाहिजे. बाबासाहेबांनी शिक्षणाची गंगा तुमच्या माझ्या दारात आणली. शिक्षण म्हणजे काय? शील, क्षमा, नम्रता, या 3 गोष्टी आमच्याकडे म्हणजे शिकणं म्हणजे डिग्रीला कोणी ओळखीत नाही, कोणी विचारित नाही. एखादा माणूस जर समाजामध्ये काम करत असेल
तर त्या माणसाला कोणी विचारत नाही काय इंजिनिअरिंग का म्हणतं का कोणी त्याच्या जवळ जाऊन. समजा एखादा माणूस चांगलं काम करायला आहे, त्याला जाऊन लोक विचारतात का काय मग डॉक्टरेट का. लोक त्या व्यक्तीकडे पाहतात. शिकणं म्हणजे तुम्हाला डिग्र्या मिळणं नाही. हां, त्या डिग्र्यांचा उपयोग समाजासाठी करणं याचा काही दोष नाही, पण शिक्षणाचा दुरुपयोग असा होत चालला ना. म्हणजे होतंय काय बारकाईनं पहा तुम्ही. आता हे 10वी 12वीचे निकाल लागले ना, 10वीला पोराला चांगले टक्के पडले की बापाच्या मनात विचार येतो माझ्या अख्ख्या कुळामध्ये एवढे टक्के कोणालाच पडले नव्हते. आणि हे ते काय ते टॉप 5 काहीतरी आले, ते तर वाट लावली सगळ्याची. आलं ना ते काहीतरी. माझ्या गल्लीतल्या एका पोराला 99%. म्हणलं 99 मध्ये आम्ही 4 पास होतो, 4. 1 नाही 2 नाही. आमच्याकडे 99 बघायला मिळत नव्हते. तिघाची बेरीज केली तर 99 होत नव्हती आमची. 99. आता हे आपलं बोर्ड आहे ना SSC बोर्ड, तिथं मी एक जणाचे पेपर रिचेकिंगला टाकायला गेलो होतो. तिथे एक महिला आली होती, इंग्लिशमध्ये 99 मार्क होते तिच्या मुलाला का मुलीला, आणि तरी ती रिचेकिंगला आली होती. म्हणलं कसं काय नाही एक गेला कुठं म्हणे. अरे म्हणलं आम्हाला 99 पडले असते तर आम्ही अख्ख्या गावाला आहेर केला असता. पण ते 99 पडून सुखी नाहीत, आम्ही 70 पडून सुखी आहोत. शिक्षणाचा फायदा काय. सुखी असलं पाहिजे, सुखी असलं पाहिजे. 2 मार्क पडले नाहीत म्हणून एकानं आत्महत्या केली. कोल्हापूरचा एक बॅनर तुम्ही पाहिला असेल, त्याला 48.80% पडले. त्यानं 48 खाली केलं आणि 80 मोठं केलं. खुश. जगता आलं पाहिजे हो. जगण्याचा अंग म्हणजे हसत 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 जगता आलं पाहिजे. एकदम लई टेन्शन. हल्ली तर लोक एवढे टेन्शनमध्ये आहेत ना बाबा विचारायचं सोय. काही जणांकडे बघितलं की असं वाटतं अरे बाप मरतेकडे हे. आणि 15 वर्ष झालं तसेच आहेत ते मेलेही नाहीत आणि दुसऱ्याला जगूही दिलं नाही. शिक्षण म्हणजे काय. शील क्षमा नम्रता. पण होतंय काय, हे 10वी 12वीचे निकाल लागले, बापाला वाटतं आपलं पोरगं लय हुशार आहे, मग पोराला आता शिकवलं पाहिजे, पोरगा आता समृद्ध केलं पाहिजे. मग आपल्याकडे पैसा नाही, 1 एकरला काडी तर काडी. काडी म्हणजे इकलं तर इकलं, मग पोरगं शिकलं पाहिजे. पोराला घेतलं सायन्स, PCM ग्रुप, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ. फिजिक्स कळत नाही, मॅथ वळत नाही, की केमिस्ट्री बसा घुटीत. पुन्हा 12वीला चांगले टक्के. बाप म्हणतो बाबा 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 7 पिढ्यात एवढे मार्क कोणाला नव्हते. मग ख्या पोराला पुन्हा कुठं पुणे मुंबई तिकडे ॲडमिशन. पोरं गेलं तिकडेच शिकायला. जाताना बाबांना ICICI SBH SBI संत नागे बाबा मल्टी स्टेट द बुलढाणा अर्बन सगळ्या बँकेची ATM. ह्याचं एकच काम, कार्ड टाकायचं, पिनकोड टाकायचा, पैसे. कार्ड टाकायचं, पिनकोड टाकायचा, पैसे. बाबाला तेव्हाच फोन, पैसे संपले, सोयाबीन काढले, आडतीला लावले, बिल येऊ दे, लगेच पैसे टाकतो. पोरगं गेलं तिकडंच शिकलं. शिकल्यामुळं पोराला तिकडे एखादी नोकरी लागली, नोकरीमुळे एखादी छोकरी पटली, पोरगं तिकडंच गेलं, तिकडंच लग्न, तिकडंच मग्न. मग गावाकडच्या मायबापाचा इसर पोराला पडला. एक वाक्य सांगतो आणि पुढे जातो. दादा हो, शिकल्यामुळं पोरं जर मायबापाला सांभाळत नसतील, शिकल्यामुळं पोरं मायबापाला सांभाळत नसतील तर त्यांनी शी खाल्लेली बरी. आता कळलं. हा कळलं काही जणाला. शाबास. ज्याला नाही कळलं त्याला आता कळलं. काही जणांचा असा बल्ब असतो, काही जणांची ट्यूब असते, प्रकाश तेवढाच असतो. की शिकल्यामुळं पोरं मायबापाला सांभाळत नसतील तर त्यांनी शी खाल्लेलीच बरी. त्याचं कारण काय. शिकणं म्हणजे समृद्ध होणं. स्वच्छ भारत अभियानचा ब्रँड अँबॅसेडर असल्यामुळं असं विधान करतो की शिकून पोरं मायबापाला सांभाळत नसतील तर त्यांनी शी खाल्लेली बरी. एकाची नाही अख्ख्या गावाची खावी, गाव तरी हागंदारी मुक्त होईल. आपलं मूळ काम पण सोडलं नाही पाहिजे ना. गाव तरी हागंदारी मुक्त का हो. शिक्षणामुळे मायबाप दूर जात असतील तर त्या शिक्षणाचा फायदा आहे का तुम्ही सांगा. बिलकुल नाही. जा वृद्धाश्रमाला भेट द्या. प्रत्येक म्हाताऱ्याचं पोरगं कुठेतरी क्लास 1 आहे, क्लास 2 आहे, असं एकदम व्यवस्थित सेटल आहे. अहो मायबापाशी सुसंवाद करा, मायबापाशी बोला. दुसरी एक महत्वाची सूचना माझ्या सगळ्या मित्रांना सांगणे की आपल्या आई वडिलांशी संवाद करा. आपण आई वडिलांना बोलतच नाही हो. फेसबुकवर असलेल्या हिरवं कंदील दिसलं की रात्रभर हाय हाऊ आर यू फाईन, हाय हाऊ आर यू फाईन. आणि घरात म्हातारा वडिलाला, म्हाताऱ्या आजोबाला एक शब्दही बोलत नाही, एक शब्दही. काही घरात तर बापाचं लेकाचं चंद्र सूर्यासारखं नातं आहे. बाप आला की लेक नसतो, लेक आला की बाप नसतो. नाही 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 नाही, आपण बापाला बोललं पाहिजे, तेवढ्याच अधिकारानं बोललं पाहिजे. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, मी माझ्या वडिलांसोबत सगळ्या गोष्टी सांगतो. मला एखादी पोरगी आवडली तरी पप्पाला सांगतो, मला पप्पा आपल्याला पोरगी आवडली. पप्पा मला म्हणतात नीट बघ कशी आहे काय. हां, मी माझ्या आईला सगळ्या गोष्टी सांगतो. सांगितल्या पाहिजे, व्यक्त झाल्या पाहिजे. आपण व्यक्तच होत नाही. नाही नाही नाही, मग आपल्याला व्यक्त व्हायला काय पाहिजे. 90-90 बस. मग आपण व्यक्त कायला होतो. आपण जनावरांसोबत घेऊन येतो, घोडा बैल. लय अवघड आहे आपलं.
या गोष्टीचा विचार करा. सामाजिक जाणीव तुमच्यामध्ये असली पाहिजे. सामाजिक जाणीव. आपण सगळ्याला सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करा. मग अशी सर बोलत असताना बोलत होते विकास 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 करायचा आहे. पण विकास 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 म्हणजे काय? मी लातूरच्या जवळ अंबाजोगाई असल्यामुळे विलासराव देशमुख पाटील देशमुख साहेब नेहमी सांगायचे. विलासराव देशमुख साहेबांचं एक वाक्य असायचं की विकास 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 म्हणजे काय? जे जे नवं ते लातूरला हवं असं सांगत असताना विलासराव देशमुख साहेब सांगायचे विकास 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 म्हणजे एका माणसानं 100 पावलं चालणं म्हणजे विकास नाही, 100 माणसांनी मिळून एक एक पाऊल चालणं म्हणजे खऱ्या अर्थानं विकास आहे. तो विचार करा. तो विचार करा. त्या अनुषंगाने आपल्याला काही करता येईल का? तरुणाच्या हातामध्ये देश आहे, सगळं आहे, पण आमच्या तरुण पिढीच्या हातामध्ये काहीच राहिलेलं नसू द्या ना. बरेच जण नोकऱ्या नाहीत म्हणून व्यस्त आहेत. नोकऱ्या नाहीत म्हणून अहो काहीतरी निवडा. माझं गणित सांगायचं झालं तुम्हाला तर मी एका कीर्तनाचे 10-12 हजार रुपये घेतोय. आता आपण सगळे मित्र आहेत म्हणून सांगायला हरकत नाही. हा जाणं येणं तिथं मान सन्मान लोक आले कधी या या बसा बसा खाऊन पिऊन दक्षिणा जोक आहे का? पण महाराज होणं बिले सोपं नाही. कुठला आपण कुठं घुसला हे आपल्याला कळायचं नाही. त्याच्यासाठी साधना लागते, त्याच्यासाठी साहस लागतं, त्याच्यासाठी धाडस. इथून एखादं चुकीचं स्टेटमेंट जाणार नाही ना. चुकीचं गेलं तर ते अख्खे गावकरी हानतील हो आपल्याला. ही मनात भीती आहे. 2 तास त्यांच्या समोर बोलायचंय आणि त्या गावातून दुसऱ्या बाहेर गावात जायचंय. साधी गोष्ट आहे का? तुकारामांनी उगाच नाही लिहून ठेवलं की परमार्थ नव्हे लेकरांच्या गोष्टी. लेकराचा खेळ नाही हा. याच्यासाठी सुद्धा काळीच लागतो. मला म्हणलं तुमचं बरं आहे बाबा, तुम्हाला का लागलंय महाराज की बरा धंदा आहे. कायचा धंदा ये बरी तर कळते. इथं काय कमी शिर येते का? कोण काय प्रश्न विचारलं कसं काय होईल सांगता येत नाही. मग याच्यासाठी साधना लागते, याच्यासाठी अभ्यास लागतो. उगा पांढरे कपडे घातले टिळावला म्हणजे महाराज होत नाही का? तसे महाराज तर लई आहे. मग ते भीक मागत फिरते. त्यांच्या हातात काय? आपण स्वतःला प्रेझेंट करता आलं पाहिजे. इथं आहे चांगलं करिअर. कुठल्या साध्या साध्या गोष्टीत करिअर. अहो आमच्या मित्रानं त्याला बँकेत नोकरी लागली. ती नोकरी लागलेली त्याला परवडली नाही म्हणून त्यानं ती बँकेची नोकरी सोडली आणि औरंगापुऱ्यामध्ये जी महासेलच्या बाजूला त्या माझ्या मित्रानं चहाची टपरी सुरू केली. कालांतरानं तिथं पोहे, नंतर खिचडी, पुन्हा दुपारी उत्तप्पा, डोसा, नंतर त्यानं मेस सुरू केली. आज त्या माझ्या मित्राचं एका महिन्याचं 1.5 लाखच्या जवळ टर्नओव्हर आहे. मला सांगा एका महिन्यात त्याला तिथं 17,000 भेटत होते. त्यानं तिथं तो 1.5 महिना चहाच्या टपरीपासून सुरू केली. पण आमचं कसं आहे? खाईल तर थाटा. मी क बशा येडा आहेस का भाऊ? ताटाला तर हात लावत नाही घरी आपण. जमतच नाही. द्या उघडे म्हणजे तुम्ही साधं गणित आहे. साधं. बाहेर राज्यातले लोक महाराष्ट्रात येऊन श्रीमंत झाले, प्रचंड श्रीमंत झाले. बोरवालं पाहिलं का तुम्ही? बोरवालं काय त्या ट्रकमध्ये बसून येते त्या बोरच्या, सगळं त्या बोरमध्ये फुपुरडा, त्या फुपुरड्यातच बसतेत. जिथं उतरले तिथंच गॅस ठेवायचा, भले मोठं पातेलं तिथंच भात, कोणाच्यातून कमवायचं. निघाले गावाकडं. बोरवाला राजस्थानी बघा तुम्ही, स्वीट मार्स, सगळे स्वीट मार्स राजस्थानी लोकांचे. मराठी माणसाकडे जात नाही. नाही ह्याच्या मिठाईला चवच नाही. राजस्थानवाल्याकडे घुसले बेकरीमध्ये सगळे बाहेरून येऊन. आमच्या इथे चहा दे, चहा मस्त दे, सगळ्याला दे, बिल लिहून ठेव, लिहून गेलं. ह्याच्यातच गेलं आमचं सगळं. नाही मी पुन्हा आपल्या अवकातीत एकदम माझी हे पा माझं एक तुम्हाला सांगणं आहे. तुम्ही करा ना, मौज मजा करा, मस्ती करा, एन्जॉय करा, सगळ्या गोष्टी करा, पण स्वतःच्या जीवावर काहीतरी करा. 25 वर्षाचे झाले तरी कपडे घरचेच घेऊन देत असतील तर किती लाजिरवाणी गोष्ट आहे. राग येऊ देऊ नका. मी तुमचा मित्र आहे, त्या पद्धतीनं करा. मी तुमचा मित्र आहे म्हणून सांगतो. मी गेली 11 वर्ष झालं माझ्या घरातून एकही रुपया घेतला नाही. एकही रुपया घेतला नाही. आणि मी माझ्या स्वतःच्या वक्तृत्वाच्या आणि याच्या कमाईवर एक घर बांधलं आणि माझ्या बहिणीचं लग्न स्वतः करून दिलं, स्वतःच्या पैशातून. ते करा ना. अहो लोक स्वीकारायलेत, लोक द्यायला बसलेत. तुमच्यामध्ये ती ॲबिलिटी पाहिजे, तुम्ही ती करण्याची क्षमता पाहिजे. आमचं कसं आहे, बघू बाबा कुठं घाई आहे, आता शिकता आपलं एवढंच झालं. आता शिक म्हणत आपलं कुठपर्यंत गेलोय आपण विचार करा. म्हणजे आमचं काय झालंय माहिती आहे का? आम्ही आयुष्याचे 4 टप्पे केलेत. 25 25 25 25. पहिले 25 जवानीत, दुसरे 25 मस्त कमाईत, तिसरे 25 खाण्यात आणि जगले वाचले तर मग पुन्हा काहीतरी 25. म्हणजे आम्ही आयुष्याची पहिली 25 वर्ष फक्त शिकणं. काय शिकतोय, कशासाठी शिकतोय, काय करतोय काही माहित नाही. शिकायचंय बस. मला शिकायचंय. नंबर वन शिकणं. आणि 25वी ओलांडली की आम्ही आमची डिग्री गोळा करतो, ती कपाटात ठेवतो, नाहीतर एखाद्या भिंतीवर चिटकवतो आणि मग जगणं बाहेर काढतो. मग आता मस्त जगायचं गड्या, मस्त आनंद घ्यायचा. मग उरलेली 25 वर्ष जगतो. पुन्हा जर जगलो वाचलो तर शेवटची 25 वर्ष आम्ही भोगतो आणि मग उरलेली मग भजतो.
मग आम्हाला पहिलेच 25 वर्ष हे जगता जगता शिकता आली पाहिजेत आणि शिकता शिकता जगता आले पाहिजेत. ज्या दिवशी आम्हाला जगता जगता शिकता येईल ना, त्या दिवशी आमचं जगणं हे सोन्याहून पिवळं झालेलं असेल. याही गोष्टीचा विचार करा. आम्हाला या गोष्टीनं व्यक्त व्हा. सगळेजण व्यक्त व्हा. वक्तृत्वात करिअर आहे, कवितेत करिअर आहे, सगळ्या बाबतीत तुम्ही व्यक्त व्हा. कविता लिहा. मला सांगा तुमच्यापैकी कविता कोणाकोणाला आवडते? कविता म्हणजे नाव नाही बरं, हां नाव नाही, कविता नाव नाही, कविता पोयम आवडते. लिहितं कोण कोण? एवढेच. प्रत्येकाच्या मनामध्ये एक कवी असतो. मला एक गोष्ट सांगा, व्हॉट्सअपला जर एखादी शायरी आली आणि ती जर तुम्ही आवडली तर तुम्ही काय करता? कॉपी पेस्ट आणि स्टेटस.